मी दृष्ट काढावा जायचो. आजच्या पॉडकास्ट मधलं कॉन्स्टंट पॉडकास्ट नाही हा, माझा कौतुक कास्ट आहे. पॉडकास्ट आमचं घेत आहे, आम्ही तुमचं घेत नाही. आता नाही, पण मला आता उलटा फील यायला लागलाय. मी तेच म्हणतोय. आम्ही टायटल तर ते जग्गू या नावानुसार जे जग्गू म्हणल्यानंतर डोळ्यासमोर येतं ते अगदी तसे संपतच नाही म्हणते. मी कधी कधी याच्याकडे शिकतो कसं गप्प बसायचं. काय सुरू सांगतो बाई तू सांगितलं आणि माझी एक्झिट होती आणि मी खाली गेलो असं. आणि मी तुमच्या चिठ्ठ्यांचा उलगडा करा जरा की तुम्ही चिठ्ठ्यांमध्ये काय लिहिता. पाहुणे आले म्हणजे काय. ऍक्टर एक वेळ तुम्ही 25-50 पैसे कमी असणं हरकत नाही, पण माणूस म्हणून तुम्ही चांगला फार गरजेचं. मला माणसं जोडायला आवडतं, तोडायला वेळ लागत नाही. मला असं वाटतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी यांचंच आहे, कारण त्या एका नावामुळे या सिरियलला व्हॅल्यू आहे. त्यांचा जीवनपट दाखवतोय म्हणून लोक त्या उत्साहाने पाहत आहेत. आणि मला कायम म्हणजे असं खूप खोटं किंवा नाटकी वाटेल तुम्हाला, पण मला कायम शूट करताना बऱ्याच वेळेला असं जाणवायचं की कुठेतरी त्यांचा आशीर्वाद किंवा त्यांचा वावर त्याचा काट्यात कुठेतरी आहे. मी स्वतःला भाग्यवान समजेल की मला निळूभाऊंबरोबर नाटकात काम करायला मिळालं, मला शरद तळवलकर नाटकात काम मिळालं, प्रकाश इनामदार, कुलदीप पवार, मला 4-4 वर्ष आम्ही नाटकात काम करायचं, व्यावसायिक नाटक. आम्हाला नाटक मानधन काय 50 रुपये मानधन असेल. आपलं काम आपल्याला आवडायला पाहिजे तर ते लोकांना आलं. मला 4 लोक ओळखायला लागली किंवा अरे आज जग्या हा असा रोल करू शकतो. बरं माझ्या पर्सनॅलिटी माझ्या चेहऱ्याकडे बघून मी पहिला माझं बाबासाहेब आणि माता रमाई विश्वास आईवडील असल्यासारखं. माझे तर काही मित्र आहेत, काही रिटायर्ड होत आहेत, काही मी VRS घेतले. चल जगे आता VRS घेतलं तर काय करा ऍक्टिंग करू. आणि म्हटलं असं असतं का रे, म्हणजे तुम्हाला वेळ मिळाला की आम्ही ऍक्टिंग. म्हणजे बाकी जे काय 20-20, 25-25 वर्ष थिएटर करतायत त्यांनी काय करायचं, मला काय द्यायचं असेल तर जेन्युइन वेळ नको. आज तुला ₹1,00,000 काम मिळालं, तुला उद्या परत 10,000 साठी कोणी दिली. रोज उठून शून्यावर आहे. नाटकात काम करतो, थोडं लपडा असेल, पोरगी असेल, हा काय काम करणार नाही. हॅलो नमस्कार, मी तृप्ती येवले तुमचं मनापासून स्वागत करते द ट्रू डीप टॉक या चॅनलमध्ये. आज आम्ही बॉन्डकास्टचा स्पेशल एपिसोड घेऊन तुमच्यासाठी आलो आहोत. खरं तर आपण नेहमीच एका स्पेसिफिक टॉपिकवरती गप्पा मारत असतो किंवा चर्चा करत असतो, पण आज तसं नाहीये. आजच्या गप्पा ह्या अगदीच विदाऊट फिल्टर होणार आहेत. मला तर शंका आहे की कोण कोणाचा पॉडकास्ट घेणार आहे. आज आपल्याकडे आले आहेत 2 स्पेशल कलाकार. एकाला आपण पाहिलं सारेगम लिटिल शॅम्स, रियालिटी शो, बालगंधर्व आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि अशा बऱ्याच माध्यमातून. आणि तसंच दुसरे कलाकार ज्यांना आपण पाहिलं लक्ष, तानाजी आणि बरेचशा सिरियल्स आणि नाटकांमधून. आणि महत्त्वाचं म्हणजे या दोघांनीही एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महानायक या सिरियलमध्ये. चला तर मग भेटूयात अथर्व कर्वे आणि जगन्नाथ निवंगुणे यांना. थँक्यू. माझं नाव मस्त. तुमचा सेटवरती कसा बॉन्ड होता मला असं विचारायचंय. त्याचं कौतुक असं आहे की ह्याच रोलसाठी त्यांनी बाबासाहेबांच्या 6 महिने ऑडिशन दिली होती. म्हणजे वेगवेगळ्या कलाकारांबरोबर. आणि मी त्याला ऑलरेडी पहिल्यापासून ओळखत होतो, म्हणजे फक्त भेटलो नव्हतो फक्त. आणि त्यांनी त्याच्या मेहनतीवर इतके दिवस त्यांनी काम अतिशय सुंदर केलं. त्याचं कौतुक आहे खरं म्हणजे. आणि मी लोकांना सांगतो की तो माझ्यापेक्षा हुशार आणि टॅलेंटेड आहे. आणि तो खरंच आहे, कारण ही जी तुमची जी पिढी आहे ना, खरंच आमच्यापेक्षा हुशार. आणि काय त्याला म्हणतो आपण, पर्टिक्युलर म्हणा, वेळ म्हणा, मेहनतीला म्हणा, किंवा कुठल्याही रोलचा एखादा अभ्यास करायचा तर त्याची पुस्तकं वाचणं म्हणा, यांनी पण खूप वाचलंय जेव्हा आम्हाला ती मालिका मिळाली तेव्हा. आणि म्हणतात ना की सुदृढ बालक मध्ये स्पर्धेमध्ये पहिला, तसा तो दुसरे तिसरे कोणी मला नाव माहित नाही, पण पहिला झाला. आणि फार गोड काम केलं, गोड दिसला बेसिकली. आणि त्याची मेहनत आहे. आणि कर्मधर्म संयोगाने आम्ही एका फिल्म मध्ये पण होतो, एका फिल्म मध्ये होतो. आणि तेव्हा पण तो गोंडल दिसतो आणि आता सुद्धा गोंडल दिसतो. आणि आता सुद्धा दिसतो बघ ना, असे गुलाबच त्याचे असे
आता हे सगळं ठीक आहे बरं का, की आता तुम्ही म्हणालात गोंडस दिसतो वगैरे, पण तो खरंच तसा आहे का जेवढा सोज्वळ दाखवतोय, किंवा गोंडस आपल्याला वाटतो? कारण आम्ही त्याला लिटिल चान्स अँकरिंग करताना बघितले किंवा बालगंधर्व मध्ये जितका गोंडस वाटतो तितकंच फर्स्ट इम्प्रेशन पण तसंच होतं. नाही खरंच आहे, खरंच जेन्युइन आहे, खरंच गोंडस आहे. आणि कसं होतं, मे बी मी त्याच्या वडिलांपेक्षा मोठा आहे, खऱ्या वडिलांपेक्षा. बरं, मी सिरियल मध्ये मी थोडासा हे असेल, पण मी त्याला कधी जाणून दिलं नाही की मी खूप मोठा आहे वगैरे वगैरे वगैरे. मी सिरियल माझ्या सेटवर मी खूप धिंगाणा करायचो. हा थोडासा सुरुवातीला लाजरा बुजरा होता, पण जेव्हा त्याला कळलं की नाही हा त्याचा स्वभावच असा आहे, तो थोडा मिक्सअप झाला. आणि मग गेले 3-4 वर्ष आमची अतिशय छान बॉन्डिंग झाली. इव्हन काही इव्हेंट्स केले आम्ही कर्नाटकामध्ये जाऊन. त्याची आई होती, त्यांच्या बाबांबरोबर माझं काही बॉन्डिंग छान झालं. आणि उत्तम काम करतो आणि उत्तम माणूस आहे बेसिकली. आणि मी काय म्हणतो की ऍक्टर एक वेळ तुम्ही 25-50 पैसे कमी असणं हरकत नाही, पण माणूस म्हणून तुम्ही चांगला फार गरजेचं आहे. बरोबर. आता असाच सेम प्रश्न तुला पण, जसं सरांना आपण बघितलंय एकदम स्ट्रिक्ट. आता ते म्हटलंय खरं की मी असं जाणवू नाही दिलं की मी खूप मोठं आहे वगैरे असं, तर तुला असं जाणवलं का कधी की एज गॅप खूप आहे बाबा, की थोडंसं शांतच राहिलं पाहिजे, का मस्ती नको करायला, असं कधी झालं? खरं सांगायचं तर जसं त्यांनी सांगितलं की 6 महिने मी ऑडिशनच देत होतो. म्हणजे आधी एकट्याची, मग ह्यांच्या बरोबर एकदा सेटवर जाऊन, कारण लीप नंतर सिरियलच्या म्हणजे भीमरावजी मोठे झाल्यानंतर माझी एंट्री झाली. लहान असताना आयुध म्हणून एक मुलगा त्यांचं काम करत होता आणि सर सुरुवातीपासून जग्गूदादा सुरुवातीपासूनच होते, त्यामुळे त्यांनी ऑलरेडी 1.5-2 वर्ष ते कॅरेक्टर केलेलं होतं. सगळ्या सेट म्हणजे त्यांची कमांड होती. आणि मी नवीन जाऊन तिथे ऑडिशन दिली, त्यांच्याबरोबर लुक टेस्ट दिली, तर मला थोडं घाबरल्यासारखं आधी झालं होतं की आपण कुठेतरी एखाद्या ठिकाणी सुरुवातीपासूनच सगळे असं तर काही वाटत नाही, पण मधनं चेन व्हायचं आणि सगळे जुने लोक आहेत, तर आपल्याला थोडं एक प्रेशर असतं. तर ते मला सुरुवातीला होतं. पण जसं माझं सिलेक्शन झालं आणि मी ऍक्च्युअली सेटवर गेलो, तसं मला कळत गेलं की ते माणूस म्हणून कसे आहेत खरं सांगायचं. कारण जग्गू दादा हे त्यांचं जे नाव आहे, एक जग्गू दादा जॅकी श्रॉफ आहे आणि दुसरे जग्गू दादा हे आहे. तर ते जग्गू या नावानुसार जे जग्गू म्हणल्यानंतर डोळ्यासमोर येतं ते अगदी तसे. पण एक गोष्ट आहे की मला असं वाटतं अजून मी खूप लहान आहे किंवा खूप काही बघायचं आहे, पण जेव्हा अजून 20, 25, 30 वर्षानंतर वयाने मी मोठा होईल, अनुभवाने मोठा होईल आणि माझ्या समोर कोणीतरी असा एक 20-25 वर्षाचा मुलगा काम करायला येईल, तेव्हा त्याच्याशी मी कसं वागेन तर मी यांच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे का. कारण ऍक्टर असणं, भूमिका असणं हा एक वेगळा भाग झाला, ते लोकांना दिसतं, पण ते सोडून आम्ही 12 तास एकत्र असतो जे लोकांना दिसत नाही. आणि तेव्हा तुम्ही जसे असताना तेवढं ते तुमच्या अर्ध्या तासाच्या एपिसोडमध्ये रिफ्लेक्ट होत असतं. आणि ते त्यांनी बॉन्डिंग पहिल्यापासून ठेवलं, कधीच जाणवू दिलं नाही की मी इतक्या सिरियल केल्या, इतका मोठा आहे, वयाचा फरक आहे. त्यामुळे मजा मस्ती करत, पण सिरियलचा सीन सुरू झाला, डिरेक्टरने ऍक्शन म्हटल्यानंतरचा जो सिरियसनेस आहे तोही आम्ही त्यांचा पाहिला. मी पुढे बोलत होतो, सीन असेल ना, मला खूप लाईन्स असतील किंवा ह्याला लाईन्स असतील, मी कधी सीन असेल तर मी ह्यालाही डिस्टर्ब नाही करत, मी मला स्वतःलाही कधी करायचो, मी कोपऱ्यात जाऊन भिंतीकडे बघायचो नुसतं. आणि मग कारण एक तर उर्दू मिश्रित काही वाक्य होती काही, आणि खूप सिरियस कॅरेक्टर होतं, म्हणजे माझ्या स्वभावाच्या विरुद्ध रोल होता तो खरं म्हणजे. मी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या म्हणजे हा जाईपर्यंत मी जवळजवळ होतो. म्हणजे हाच नाहीये येणार, म्हणजे पहिला 1 महिना थोडा मी चाच पडला, कारण डिरेक्टर नवीन होते, सगळी पोरं नवीन होती. नेहा जोशी होत्या जी माझी बायकोचं काम, अतिशय उत्तम ऍक्ट्रेस ती पण, आणि सगळीच पोरं अतिशय सुंदर काम करणारी होती. जे आमचे अदर गावकरी होते, म्हणजे आमचे कृष्णा मिश्रा होता, गेला विचारा, सुनील दत्त होते, आमचे धरमपाजी होते, म्हणजे जे काही तिथे काम करणारे ऍक्टर होते अतिशय सुंदर होते. आणि एक छानपैकी बॉन्डिंग जमलं होतं गेल्या याच्या आधी येण्यापूर्वी 2 वर्ष इतकं छान बॉन्डिंग जमलं होतं. तर मला काय होतं, मी थोडासा फॅमिलियर असल्यामुळे मला मुलांशी पटकन मी कनेक्ट होतो. जसं ह्याच्याशी कनेक्ट झालो, नारायणशी कनेक्ट झालो, म्हणजे कित्येक कॅरेक्टरच्या रिप्लेस झाल्या. म्हणजे माझ्या सुनेचं काम करणारी नंतर लीड करायला लागली, मग दुसरी सून आली, ती पण लीड करायला लागली. पण जितके काही नवीन कॅरेक्टर आले त्या प्रत्येकाबरोबर मी आहे ना की नाही यार मी मोठा ऍक्टर आहे किंवा पहिल्यापासून आहे म्हणून मास्क करण्यात काहीच पॉईंट. कारण काय झालंय, मी जेव्हा नवीन होतो स्वतः किंवा एखादी मालिका करायला लागलो आम्ही मराठी,
आणि मालिका चालू आहे, त्याचे काय 200 एपिसोड झालेले आहेत आणि अचानक आपण कधी 5-6 एपिसोड करायचा होतो कॅमिओ आणि आपल्याला कोणी विचारत नाही, म्हणजे ना पाण्यासाठी विचारत ना मेकअप रूम साठी विचारत किंवा तुम्ही सकाळच्या 9च्या शिफ्ट रात्री 1ला जाते तुम्ही कसे जाणार आहात, मग राहायला मी पुण्याला, कुणी विचारत नव्हतं. पण मला तेव्हा असं वाटलं की मी जेव्हा मोठा रोल करेल ना तेव्हा मी असं कधी करणार नाहीये. जो कॅरेक्टर रोल 2 दिवसासाठी आलाय तो सुद्धा माझा आहे आणि मेन लीड करणार ते सुद्धा माझं आहे. म्हणून आतापर्यंत जेवढे आमच्याकडे येऊन गेले ना ते मग मला भेटायला येतात, दादा आपसे एक मिलना है, बात करनी है, बस आप काम करो मत करो, कोई दिक्कत नाही. त्यामुळे मी तेव्हाच ठरवलं होतं की भविष्यात कधी केलं ना, इव्हन लक्षणच होतं माझ्या मेकअवर मी आणि आमचा कमलेश राहू आम्ही मजा करायचो. लीड कुणाला कधीही जाणून दिलं नाही आणि माझं म्हटलं जेवढे कोणी ऍक्टर असेल त्यांनी जाणून देऊ पण. आणि ते इंटरव्ह्यू साठी नाही सांगत, म्हणजे जेन्युइनली सांगतो की माझा स्वभाव थोडा असा आहे सेटवर किंवा कामाच्या ठिकाणी मला खूप, म्हणजे तसंही मी खूप फार बोलत नाही, मी थोडा इंट्रोव्हर्ट आहे, तर त्यामुळे माझं स्क्रिप्ट माझ्या रूम मध्ये जाऊन बसणं शॉर्ट झाल्यावर असा एक माझा स्वभाव आहे जेन्युइन. पण त्यामुळे कदाचित समोरच्याला नवीन आलेल्या व्यक्तीला असं वाटू शकतं की बापरे हा बोलतच नाहीये किंवा हा खूप सिरियस आहे, थोडंसं रूड फील. हा रूड म्हणण्यापेक्षा की प्रत्येकाचा तो स्वभाव अर्थात 5-6 दिवस झाल्यानंतर समोरच्याला कळतं की हा स्वभावच आहे. पण हे एकमेव व्यक्ती असे होते सेटवरचे की 1 दिवसासाठी जरी कोणी ऍक्टर आलाय तरी त्याला ते इतकं आपलंसं करून घ्यायचंय की तो पुढे अनेक दिवस आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असायचा, मग आमच्या बरोबर खायला प्यायला फिरायला तो व्यक्ती असायचा. असं कोणाला त्यांनी भासवून नाही दिलं कधी, कारण कितीही झालं तरी व्यक्ती आपल्याशी काय वागतोय हे कायम लक्षात राहतं. एक रॉकी काय त्याचं नाव, रिक मॅकलेन नावाचा, एक रिक मॅकलेन नावाचा इंग्रज ऍक्टर आहे. बरं तो काही एपिसोड साठी आला आणि तो आमचा चांगला मित्र झाला, अजूनही खेळायला वगैरे भेटतो, कधी हॉटेलमध्ये जातो. आणि मोठी गोष्ट आहे ना आमच्यासाठी की एखादा म्हणजे आमच्या दृष्टीने तो ऑस्ट्रेलियन, बरं तो उत्तम मराठी बोलतो, हिंदी उत्तम मराठी बोलतो. आणि हे माझ्या दृष्टीने फार चांगली गोष्ट आहे, कारण मला माणसं जोडायला आवडतं, तोडायला वेळ लागत नाही. एक शब्द बोलला तोंडातून बाहेर, म्हणजे आपण म्हणतो ना की जीभ हे शस्त्र आहे, तुम्ही तलवार खुपसली पोटात ती बाहेर निघू शकते, शब्द जर तोंडातून असं चुकून गेला ना तो इथे राहतो आणि तो आयुष्यभर राहतो. सर जेव्हा तुम्ही दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती त्यावेळेस अशा काही मजा मस्तीच्या गोष्टी झाल्या असतील त्या तुम्हाला शेअर करायला आवडतील का आमच्यासोबत? सांगा. मी काय करायचो, मी म्हणजे खूप अशा गोष्टी आमच्या कानावर आहेत पण आम्हाला तुमच्या कानावर काय त्याआधी आम्हाला सांगा. नाही आधी मजा तुमच्याकडनं ऐकायची. मजा म्हणजे काय, तर माझ्या बरोबर एक माझ्या बहिणीचं काम करणारी एक फाल्गुन दवे नावाची, मग तिची खूप फार मी टिंगल करायचो. म्हणजे तिला असं कांदे बटाटा कसं करतो आपण, तिला असं उचलून सेटवर फिरव किंवा कधी डान्स कर किंवा कोणाची मिमिक्री करून दाखव किंवा कुठल्या एडीची मिमिक्री करून दाखव, असं ते करता करता तो थोडासा माहोल, थोडा एक हसरा माहोल झाला ना की मग दिवसभरात स्ट्रेस निघून जातो. बरं कसं आम्ही दोघंही पुण्यात राहिलो, बरं माझ्यासाठी हा फॅमिली झाला तिथे, बरं मला काय झालं, मग तिथे आम्ही ज्या ठिकाणी राहिलं मालवणी, ही एक मोठी गंमत आहे. आणि हे म्हणजे इतक्या सिरियलच्या लोकांना मी ओळखतो, ऍक्टर्स मित्र आहे, डिरेक्टर्स मित्र आहे, मी हे कोणाच्याच बाबतीत ऐकलेलं नाही. आमचा मुंबईमध्ये मालाड एरियामध्ये आमचा सेट होता, मालवणीच्या एरियामध्ये, आणि तिथून एक 2-3 किलोमीटरवर माझं घर होतं. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, मी, जग्गूदादा, आमचे दिग्दर्शक विनोदजी, आमचे असोसिएट डिरेक्टर संदीपजी, विलनचा जो काम करत होता तो मित्र, रमाबाईंचं जे काम करत होतं नारायणी, विक्रम, शगुन, असे आम्ही 8-9 जण एक 2-2 बिल्डिंग सोडून राहायचो. म्हणजे अजूनही राहतो. म्हणजे जरा काय झालं, मी एकटा आहे, हा एकटा आहे की नाही, इव्हन मला एकदा चक्कर आली, फोन केला, आले पटकन धाव, चलो या जगू पुन्हा निघाले. बरं ठरवून नव्हतं केलं, प्रत्येकाने घेतलं की सेट पास मॅन आहे, असं झालं ते. बरं कसं होतं, 9च्या शिफ्टला 9ला निघालो, 9:05ला हजर, बरोबर, म्हणजे तुमचं जाण्याची वेळ वाचते, त्यासाठी गडबड झालं. आणि कसं होतं, कुटुंब होऊन जातं ना, कारण आपण घरापेक्षा 12 तास फक्त सेटवर, 12-13 तास सेटवर असतो आणि मग फक्त झोपण्याकरताच घरी जातो. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कधी कधी असं करतो, नाही यार आता पॅकअप झालं ना, चला यार कुठेतरी थोडंसं जस्ट एक पार्टी करू, थोडं जेवायला जाऊ, कुठेतरी पाणीपुरी गाववाडीवर जे काय असेल ते. पण तो एक वेगळा, कारण कामाचं ठिकाण वेगळं असतं आणि आपलं एन्जॉयचं थोडंसं आपल्या करमणुकीचं ठिकाण वेगळं असतं, असं होतं. आणि अडीनडीला सुद्धा आपल्या सगळ्यांची एकमेकांना हेल्प व्हावी या दृष्टीने सुद्धा प्रश्नच नाही जास्त म्हणजे ते फायदेशीर, कारण ती फॅमिली होऊन जाते ना.
आता आमचे कसं एक आम्ही करायचो ना जी मालिका टीव्हीला आंबेडकरांची एक फॅमिली झाली होती, म्हणजे जी आमची जी म्हणजे मी जो रिपराज नावाचा किंवा आमचा मयूर लाड, ही माझी 3 मुलं किंवा माझ्या मुलीचं काम करणारे, माझ्या सुनांचं काम करणारे. तू बिलीव्ह वाटेल, तुला खोटं वाटेल की सपना देवलकर नावाची माझ्या मुलीचं काम करत, ती मला बाबा म्हणते असूनही किंवा तिच्या वडिलांपेक्षाही मोठं. तिच्या लग्नासाठी मी 3:30ला उठून मी गोव्याला गेलो होतो, कारण 2 वाजता तिची हळद होती आणि आदल्या दिवशी माझं शूटिंग होतं. ते पॅकअप करून मी ड्राईव्ह करून तिकडे गेलो एवढ्या लांब. नाही यार, अरे बाबा आप आहे बस काय नाही. मी गेलो, अक्षता टाकल्या आणि मी राहिलो दुसरीकडे, तिच्या रिसॉर्टला पण राहिलो. पण ते फक्त एक ट्युनिंग, मग ती काय कधी पण घरी म्हटली तुझंच घर असं होतं. आज जर मला मुंबईतलं मी चुकून घर सोडलं, 2 दिवस राहायचं, आता नाही म्हणणार नाही. त्यातलं एवढं ते बॉन्डिंग करून ठेवलं. आमचंच नाही, प्रत्येक सिरियलच असतं जन्म. कारण इतके दिवस तुम्ही एकत्र असता म्हटलं, आपण जेवण एकत्र करतो. आपण सकाळी विचार करा, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10-10:30 पर्यंत आपण एकत्र असतो. आणि हे 1-2 दिवस नाही, महिने वर्षानुवर्ष. त्यामुळे ते काय लेवलचा बॉन्ड तो असायलाच पाहिजे. इतकं तर आपण घरच्यांबरोबरही नसतो. नॉर्मली आपण घरात असताना, कॉलेजला जायला, ऑफिसला जायला आपण बाहेर पडतो, आपण घरी इतका वेळ नसतो. तेवढं आपण असतं. त्यामुळे कसं सेटचं वातावरण आहे ना, एक असं हेल्दी राहतं, खूप हेल्दी वातावरण. आणि दोन्ही वातावरण जर हेल्दी असेल ना, तर त्याचा पॉझिटिव्हनेस त्या सिरियलवर होतो. बरोबर, सिरियसली. म्हणजे सीन चांगले होतात, एक ट्युनिंग जमतं आणि मग त्याचा फायदा. सिरियल काय शेवटी हा बिझनेस, तुम्हाला ते प्रॉडक्ट कुठेतरी तुम्हाला विकायचं. जर ते सीन लोकांना आवडले तर पुढची तुमची सिरियल, मग ते निर्माताला पैसे जास्त मिळणार, मग निर्माता आम्हाला वाढून देणार, ही पुढची प्रोसेस आहे. पण मुळात तुम्ही जे काम करताय ते लोकांपर्यंत पोहोचणं आणि ते योग्य पद्धतीने पोहोचणं हे फार गरजेचं असतं. आणि हे तर इंटरनल गोष्टी झाल्या, आमची मजा किंवा आमचं बॉन्डिंग झालं. पण या सगळ्याच्या उपर आमची सिरियल इतकी सुपरहिट म्हणून कन्सिडर केली जाते अजून सुद्धा, कारण ती 6 भाषांमध्ये जाते. हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि पंजाबी अशा 6 भाषांमध्ये जाते. याचं श्रेय टीमला वगैरे हा तर नंतरचा भाग झाला, पण मला असं वाटतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच आहे. कारण त्या एका नावामुळे या सिरियलला व्हॅल्यू आहे. त्यांचा जीवनपट दाखवतोय म्हणून लोक त्या उत्साहाने पाहत आहेत. आणि मला कायम, म्हणजे असं खूप खोटं किंवा नाटकी वाटेल तुम्हाला, पण मला कायम शूट करताना बऱ्याच वेळेला असं जाणवायचं की कुठेतरी त्यांचा आशीर्वाद किंवा त्यांचा वावर, म्हणजे असं काट्या अंगावर माझ्या आता कुठेतरी आहे. मजा मस्ती सगळं एकीकडे, पण ज्या सिरियसनेसनी आम्ही शूट करायचो किंवा ज्या गंभीरतेने त्यांच्या जीवनात ते प्रसंग घडले असतील हा विचार करूनच कोसळायचो मी कधी कधी. ऍक्टिंग करणं तर पुढचा भाग झाला, डायलॉग पाठ करताना ते वाचतानाच डोळ्यात पाणी यायचं की त्या माणसाने खरंच झेललं. आणि कमालीचं लिहिलेलं आमचं जे हे होतं लेखक शांतीभूषण, अप्रतिम लिहायचं. म्हणजे लिहितानाच, म्हणजे मला लिहिण्याची सवय, याला माहिती आहे. म्हणजे मी लिहितो पण पदरची काही 4 वाक्य पण टाकतो, स्वतः स्क्रिप्ट तयार करताय. म्हणजे ते याला माहिती आहे. त्याला सांगतो की मी हे बोलणार आहे बुक वगैरे. मग समोरच्या ऍक्टरला कळणार कसं? बरोबर. तर ते लिहितानाच कळतं की यार कमाल लिहिलंय यार. मग मी त्याला सांगतो. आणि मला एक थोडीशी चांगली सवय म्हण, वाईट सवय म्हण, की समोरचा माणूस जर ऍक्टर थोडंसं हे करत असेल, तू असं घे ना, छान वाटलं. बरं, ते तू दिसणार आहे, मी दिसणार नाही ना. बरं, मी तुझा माझा वयस आहे, तू दिसणार आहेस, पण तू असं घेतलं तर ते छान वाटेल. पण कधी कधी काय होतं, काय काय लोकांना इगो प्रॉब्लेम होतो. हा मला खूपदा असं होतं. पण ज्यांना सांगायचं त्याला मी सांगतो, पटलं तर घे, नाही तर सोड, असा विषय असतो. कारण त्याचं कारण सांगतो, मी थिएटर केलं, थिएटरचा माणूस आहे. म्हणजे एकांकिका, नाटक कर, हे कर. मी स्वतःला भाग्यवान समजेन की मला निळूभाऊंबरोबर नाटकात काम करायला मिळालं, मला शरद तळवलकर नाटकात काम मिळालं, प्रकाश इनामदार, कुलदीप पवार, बरं 4-4 वर्ष आम्ही नाटकात काम करायचो, व्यावसायिक नाटकामध्ये. आम्हाला नाटक मानधन काय 50 रुपये मानधन असायचं. सुरुवातीला माझं मानधन 20 रुपये होतं. बापरे. म्हणजे 20 रुपयापासून, पण त्या 20 रुपये सुद्धा एक आनंद होता. यार बालगंधर्वाच्या बोर्डावर आपलं नाव लावलंय, बरं क्या बात आहे. आज पूर्वी पेपरची जाहिरात यायची आणि फक्त मुख्य कलाकारांची नावं असायची, 3 किंवा 4, बाकी ऍक्टरची नावं नसायची. आणि ज्या दिवशी प्रयोग असेल त्या दिवशी ती नावं असायची. तशी काय असं आपल्याकडे काही मोबाईल वगैरे नव्हता, फोटो काढला यार आपण स्प्रेड केला आज म्हणून नाटक आहे, तसं काही नव्हतं. बरोबर. तो पेपर दिवसभर जपून ठेवायचा. जर रात्रीचा प्रयोग असेल तर दिवसभर एक एनर्जी असायची, आज रात्री माझा नाटकाचा प्रयोग आहे यार, तो एक आनंद वेगळा असायचा. ते एक आर्टिस्टचा असतं ना सर, की आपली कला जे
जेव्हा प्रेक्षकांपर्यंत रिअल पोहोचते ना, तोच खरा आनंद असतो आपल्यासाठी. करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. कारण प्रत्येक कलाकाराला म्हणजे जगातले कुठलाही कलाकार असू दे, इव्हन टेक्निशियन असू दे, चित्रकार असू दे, शिल्पकार असू दे, सुतारकामवाला कुठेही असू दे, त्याला त्याचं काम पहिलं आवडलं. बरोबर. मला मी काम करतोय, मला माहिती आहे की मी चांगलं करतोय का वाईट करतोय, मला हेही कळतं की मी पाट्या टाकतोय. नाही यार, आपलं काम कळत नाही. बरं, कॅमेरा बोलतो, तुम्ही ते पकडले जातात, आरसा आणि कॅमेरा हा बोलतो. त्यामुळे जे काय करायचं ना ते प्रामाणिकपणे करा, ते तुम्हाला दिसतं ते लोकांपर्यंत पोहोचतं. मग ती कला तुमची कुठलीही असो, तुम्ही साधं चित्र जरी काढलं ना तर एखादा रंग चुकीचा भरला, यार नाही यार असा भरायला पाहिजे, स्वतःलाच पटत नाही. आणि मग नाही यार आपण दुसरं चित्र काढू आणि दुसरं हे चांगलं आलं. इव्हन आपण फोटो काढतो 10-12 ऍट अ टाइम, नाही हा नाही बरं, हा डिलीट, हा मस्त आलाय बरं का फोटो, हा ठेवेल, त्यातला प्रकार होतो. आपलं काम आपल्याला आवडायला पाहिजे तर ते लोकांना आवडेल. तुम्ही विचार करा, 15-20 मिनिटात एवढं ऐकायला मिळालं, आम्ही किती समृद्ध झालो असं ते विचार करा. 4.5 वर्ष. माझं पुढचं वाक्यच हे होतं की आता बसल्या मला इतकं काही शिकायला मिळालंय, तर तुम्ही इतके दिवस एकत्र होता, तुला किती काय काय शिकायला मिळालं असेल. त्यामुळे मी होतो किंवा माझ्याही पेक्षा लहान नारायणी होती, जी रमाबाईंचं काम, फार गोड काम करायचं. शगुन, त्या दोघी एकाच वयाच्या होत्या, जी माझ्या बहिणीचं आणि माझ्या बायकोचं काम करायचं. त्या दोघी मुली अशा एकदम, नारायणी तर खूपच रॉ, म्हणजे ती आणि ती त्यांना विचारायची, हे पण तिला सांगायचे, बाळा नारू असं कर, नारू तसं कर. सुद्धा इतकी मॅच्युअर आहे या वयात. तिला आजी म्हणायचो, विचार मी आजी का म्हणायचो की कमी वयात तिला एक एवढ्या मोठ्या व्यक्तीचा रोल कर, रमाबाई आंबेडकर. कारण जितकं अवघड बाबासाहेबांचं काम करणं तितकंच अवघड रमाबाईचं काटा आला. मी म्हटलं तुला आजी, तिला मी म्हातारी म्हणायचो, म्हटलं म्हातारे कमाल रोल आहे म्हटलं. बरं, त्या अख्ख्या स्टेटवर मी तिला म्हातारी म्हणायचो. त्याचं एक रिझन होतं म्हणून मी तिला, ह्याला पण मी म्हातारा म्हटलं असतं, पण ती एवढी पोक्त. बरं, ती नंतर म्हटलं डोळ्यातून पाणी आलं पाहिजे, ग्लिसरीन का घेतेस तू, मी आहे ना समोर, माझ्याकडे सीन पण आहे तिचा, ह्याचा माझा अजूनही माझ्याकडे आलं पाहिजे. प्रत्येक स्वर वेगळा असतो काम करताना. काही पोटातून बोलतात, काही घशातून, काही कंठातून. तुम्हाला कुठून बोलायचं तुम्ही ठरवायचं असतं. आता काही गोष्टी मी म्हणजे आपण म्हणू ना, मी पोटातनं बोलतोय यार, प्रत्येक स्वर वेगळा असतो. आणि मी खूप ऍक्टरला समजावून सांगतो, स्वर बघा, स्वर. गाणं तुम्ही कुठलंही लावा, मी फॉर एक्झाम्पल तुला देतो, लतांचं गाणं लावा, किशोर कुमारांचं लावा, इव्हन हे नीले सुर मेरा तुम्हारा, हे व्हॉल्यूम कमी असेल तरी सूर तोच राहतो, व्हॉल्यूम वाढवला तरी सूर तोच राहतो. तो सूर तुम्हाला कळला पाहिजे. खूप छान बोललात सर तुम्ही. सोपं करून सांगितलं, हे तुम्हाला कळणं फार गरजेचं असतं. आणि मला नाही, सगळं प्रत्येक ऍक्टरला कळणं. बरं, मला खूप लोक बोलले तू ऍक्टिंग शिकवलं, गरज आहे पण मी नाटक बसवतो, मी डिरेक्टर आहे नाटकाचा, मी एकांकिका केल्या, मी जाऊन बसू शकतो, पण अभिनयाचा क्लास घेणं हे माझं काम नाही. तो क्लास फक्त त्यांच्या सहकलाकारांना एक्सक्लुझिव्ह क्लास. तो सीन होण्यासाठी मी यालाही पण खूप वेळा सांगायचो, इव्हन हाही मला सांगायचं. म्हणजे असं नाही की दादा त्यांच्याकडे ती वॉल नाहीये की मी मोठ्या तू मला सांगू शकत नाही. हा करेक्ट आहे यार. कधी कधी एखादा शब्द की दादा ह्याच्याऐवजी हा शब्द घ्याल का, अरे हो हे चांगलं आहे. कारण कधी कधी असं होतं, शेवटी माणूस आहे, चुकतो. आणि कोणाला कधी काही सुचू शकतं. ऍक्टर आहोत किंवा रायटर आहोत म्हणजे सुचतं असं नाहीये. कधी कधी आमचे लाईटवाले दादा, स्पॉटवाले दादा, त्यांनाही सुचतात बऱ्याच गोष्टी. प्रत्येकाकडनं जेवढं वेचता येईल तेवढं. इव्हन आमचा शेवटचा सीन तुला सांगतो, हा जातो आणि आमचा शेवटचा सीन होता की एक काठी मी कॅरी केली होती, आणि त्या काठी मी याच्यासाठी कॅरी केली होती की माझं वय दिसावं म्हणून. आणि ते मी मला वाटतं शेवटचं वाक्य घेतलं होतं ना, हे काठी सिर्फ मेरे चलने का सहारा नाही बल्कि तू मेरा सहारा आहे, इसलिए असं काही तत्सम ते वाक्य होतं. शेवटच्या क्षणापर्यंत मी ते हे करत होतो की माझं कॅरेक्टर कसं जाईल छानपैकी, याचंही कॅरेक्टर उत्तम झालं पाहिजे, माझंही कॅरेक्टर चांगलं झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना फील झाली पाहिजे. आणि फार म्हणजे आम्हाला एवढं प्रेम दिलं ना, म्हणजे मी इतकी वर्ष काम करतोय पण मला त्या मालिकेने खूप दिलं. म्हणजे मला फायनान्शियल स्ट्रॉंग केलं म्हणून,
मला 4 लोक ओळखायला लागली किंवा अरे हा जग्या हा असा रोल करू शकतो. बरं, माझ्या पर्सनॅलिटीकडे माझ्या चेहऱ्याकडे बघून मी पहिला माजोरडा वाटतो, पण माझ्याशी एकदा माणूस बोलायला लागला की तो मग आयुष्यभरासाठी मित्र होऊन जातो. हा माझा गुणधर्म. इव्हन माझा ग्रुप आहे माझ्या ऑफिसमधला, ते मला कधी घ्यायचे नाही एकांकी करत. अरे तो माजोरडा आहे, बाहेरून एकांकी करतो, प्राईज करतो. आता माझ्याच ऑफिसची 97ला एकांकी होती, 1970. मला 11 बक्षीस होती, माझ्या ऑफिसला एकही बक्षीस नाही. नंतर मग ते मला आले की आमच्याकडनं बसव एकांक्या, मग मी तिकडे बसवायला लागलो आणि वगैरे ते झालं. म्हटलं कामाच्या वेळी काम करा रे. बरोबर. तुम्ही जर ते टंगलमंगल केली तर काही फायदा नाही. मी 2017 पर्यंत राज्यनाट्य स्पर्धा करत होतो. मी 2017ला राज्यनाट्य स्पर्धा सोडली. बरेच वर्ष, 22 वर्ष मी राज्यनाट्य स्पर्धा करत होतो. बापरे. कामगार नाट्य स्पर्धा, म्हणजे माझ्या इतकं मे बी स्पर्धा कोणी केलं नसतं. खूप इन्स्पायरिंग जर्नी आहे म्हणजे तुमची सर, आमच्यासाठी तरी. तुम्ही आता मालिकेबद्दल त्याला विचार ना जरा. हो, त्याला विचारणार. मी ऍक्च्युली प्रयत्न चाललाय, सर थांबतच नाहीये. थांबतच नाही म्हणजे थांबत नाहीये आणि 2दा माझा फोन बंद झाला. लिटरली एखाद्या प्रकाशकाला दिलं तर त्यांचं जीवन बायोपिक आता लिहून तयार होईल. एवढ्या छान मला प्रश्न त्याला विचारायचा. सर बोलतायत. बरं, मला हाही प्रश्न विचारायचा. सरांची तुमची इन्स्पायरिंग स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, याला विचारा आता मला ह्याला प्रश्न विचारायचा. माझी काही इन्स्पायरिंग स्टोरी नाही, जेवढं वाटायला तेवढं करतो. आता आपण ना मालिकेबद्दल जे अभ्यास केला असेल ना, ऑब्व्हियसली आता अभ्यास करावाच लागणार, त्याच्यावरती बोलूयात. त्याच्यावरती सांग काय काय. खरं सांगायचं तर माझ्याकडे काहीतरी रेफरन्स होता. म्हणजे बाबासाहेबांचं जीवनपट हे जे लिहून ठेवलेलं आहे किंवा जे खरं आहे ते आहेच आहे, पण मालिका म्हणून पण रेफरन्स होता. कारण 2019 पासून ही मालिका चालू आहे. मी आलो 2021 जुलैमध्ये, त्यामुळे जवळपास 2-3 वर्ष ती चालू होती. तर त्यामुळे बाबासाहेबांचं पात्र साकारणं ही एक गोष्ट होतीच, पण एक मालिका म्हणून आपण विचार केला, फिल्मच्या अँगलने विचार केला, तर तो जो आयुध नावाचा मुलगा होता, त्याचा इनोसन्स, त्यांनी ते पात्र त्याच्या पद्धतीने साकारलंय. तर तो मुलगाच मोठा झालाय 10 वर्षानंतर. आपल्याला माहितीये की मी कलाकार नवीन आहे, पण लोकांसाठी तर तोच मुलगा मोठा झाला. हे सगळे तेच आहेत, ते वाटणं गरजेचं. त्यामुळे तेही चॅलेंज होतं. त्यामुळे तशा पद्धतीने मी अभ्यास केला. बरं, बाबासाहेब आंबेडकरांविषयी तर आपण पाठ्यपुस्तकांमध्ये शाळेपासून अगदी आपण शिकत आलोय. आपले रूट्स आहेत ते, आपल्या नसानसात जसे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, लोकमान्य टिळक आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, सगळे आहेत. तर त्यामुळे त्यांच्याविषयी तर माहित होतच, पण एक फॅक्टर मी थोडासा जाणून बुजून, म्हणजे आपल्या दिग्दर्शकांनी आमच्या सांगितलं होतं की खूप अभ्यास नको करू, आपल्याला त्यांच्याविषयी सगळं माहिती आहे. त्यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला, त्यांनी संविधान करते ते आहेत, तर हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आता त्या सिरियल मध्ये त्यांचं वय हे 15-16 वर्षाचं. आता मी 25 वर्षांचा आहे. मला माहिती नाही माझ्या 50व्या वर्षापर्यंत मी काय करिअर केलं असेल, ते कोणालाच माहिती नसतं. तर म्हणून ते एक नॅचरल ऍस्पेक्ट, एक स्पॉन्टिनिटी त्याला येण्यासाठी म्हणून अति अभ्यास पण नको करू. जशी मालिकेची कथा जातीये ते खरं वाटू दे. तर तो एक आम्ही जाणून बुजून घेतलेला एफर्ट होता की ते रिअलिस्टिक जास्त वाटावा. आपल्याला आधीच माहिती नसतं ना आपण पुढे भविष्यात काय. तर तो एक अँगल आम्ही त्याला ठेवला होता, जे लोकांना खूप आवडलं. आणि म्हणजे अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांनी सुद्धा याचं कौतुक केलं. ते खूप खरं वाटतंय. बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करता करता म्हणजे त्यांच्या विचारांना कुठेतरी आपल्याला, म्हणजे आपण प्रेरित होतो त्यांच्या विचारांनी. तर स्वतःच्या विचारांमध्ये असे काही फरक जाणवले का तुला नंतर भूमिका करता करता? खूप जाणवले. अगदी एक्झाम्पल कदाचित खूपच चाइल्डिश वाटेल तुम्हाला, पण आपण एक नॉर्मल सर्वसामान्य मिडल क्लास घरातनं सगळे आलो. आपण गाडी चालवत असू, कार किंवा 2 व्हीलर, आणि रस्त्यात आपल्याला पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेले पोलीस दिसले, आपण पहिले एक हे होतं बघ, अरे पोलीस. भले आपली चूक काही नसते, आपण पटकन चेक करतो, बेल्ट लावलाय का, हेल्मेट घातलंय का. मला या मालिकेने एक गोष्ट खूप मोठी शिकवली की आपली जर चूक नसेल ना, तर आपल्यासाठी सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात सेफेस्ट जागा ही पोलीस स्टेशन असली पाहिजे. बरोबर. आपल्या देशाचा कायदा, आपल्या देशाचं संविधान असलं पाहिजे. चूक केली असेल तर तुम्ही घाबरा, पण तुम्हाला माहिती तुम्ही काही केलं नाहीये तर पोलिसांना, कायद्याला, याला त्याला घाबरायची आपल्या सुरक्षेसाठी सगळं आहे. आणि हे ज्यांनी निर्माण केलंय किंवा ज्यांनी हे सगळं लिहून ठेवलंय, त्यांचा रोल मला करायला मिळणं ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय? भाग्य खरंच नाही. नाही, तो म्हणतो ते करेक्ट आहे.
तू जो विषय काढलास, जेव्हा मला हे कॅरेक्टर दिलं नाही तर मला खरंच काही माहिती नव्हतं, मी फ्रँक. मग मी माझी एक लायब्ररी आहे विश्राम बागवाड्याची, तिथून मी 2 पुस्तकं घेतली. त्याचं नाव विसरलं लेखकाचं आहे, खैरमोडे सरांचं एक पुस्तक आहे, चंद्रकांत खैरमोडे ना, आय थिंक. तर त्यांची 2 पुस्तकं घेतली आणि मग मी थोडा ते पुस्तकं वाचून मी एवढा भारावून गेलो, कारण सुरुवातीला मग त्यांचा जन्म, माऊला जन्म झाला होता, म्हणजे अजूनही ती क्लिप अशी व्हायरल होते की मी त्या छोट्या मुलाला, म्हणजे मी एवढा घाबरलो, सूर्योदय होतोय, तुला खोटं वाटेल की ते नुकतंच जन्मलेलं मूल होतं. आणि मी त्याला असं सर म्हणले, असं वरून पाऊस पडतोय आणि बाबासाहेबांचा जन्म झाला असं, तो अजूनही ती ज्या दिवशी 14 एप्रिलला जेव्हा जन्म होतो त्या दिवशी ती क्लिप प्रचंड व्हायरल होते. जेव्हा मी ते वाचायला सुरुवात केलं तेव्हा मला कळलं की हे जे रामजी मालोजी सकपाळ आहे हे शिपायांचे सुभेदार झाले. बरं, यांचे वडील पण ब्रिटिशांच्या काळामध्ये नोकरीला शिपाई म्हणून होते, हे सुभेदार म्हणून रिटायर्ड झाले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 100 वर्षांपूर्वी हे रामजी मालोजी सकपाळ, म्हणजे रामजी बाबा म्हणतात त्यांना, ते इंग्रजांच्या मुलांना इंग्रजी शिकवायचे. म्हणजे ते कितीही शिकलेले असतील विचार कर. बरं, म्हणजे मी असं ते तेव्हा विचार केला होता की यांचं अर्ध लाईफ गेलं इंग्रजांबरोबर, त्यांची राहणीमान, ते कसे उठतात बसतात, कसे बोलतात. बरं, ते स्वतः तुकारामाची भजनं म्हणायचे, कबीरांचे दोहे म्हणायचे, मग ते कसे असते. पण त्यांना असं वाटलं की नाही यार, मला नाही शिकता आलं तर माझ्या मुलांनी तरी नक्की शिकावं. बरं, ह्याच्यामध्ये कोण जरा बुद्धिमान आहे तर भीम बुद्धिमान. बरं, बाला बुद्धिमान नाहीये, आनंद बुद्धिमान नाहीये, त्यांना नाही इंटरेस्ट त्याच्यामध्ये, पण जो आहे त्याला तरी शिकवा. त्यामुळे रामजी बाबांनी भीमरावांसाठी प्रचंड कष्ट घेतले, त्याग केला म्हणे. आणि जेवढं त्या रामजी बाबांचं भीमवर प्रेम होतं तेवढंच आंबेडकरांचं रामजी बाबांवर प्रेम. म्हणजे बाप मुलांचं नातं इतकं अतूट होतं. म्हणजे मी खूप लोकांना सांगायचो, तुम्ही मालिका नक्की बघा. आता ती मराठीमध्ये पण आली. म्हणजे बापाने मुलाशी कसं वागायचं आणि मुलांनी बापाशी कसं वागायचं हे ती मालिका शिकवते. नात्यांची बांधणी जी केली होती ना आमच्या रायटरनी, म्हणजे आधी सुंदर बाप आणि मुलगा, आणि नंतर काही वर्षांनी जेव्हा रमाबाईंची एंट्री होते तेव्हा नवरा बायकोंचं पण ते नातं इतकं पवित्र नातं, आणि इतकं म्हणजे आता आपण त्यांना सगळ्यांना बाबासाहेब आणि माता रमाई अख्ख्या विश्वाचे आई वडील असल्यासारखे आहेत ते दोघं. कमाल. म्हणजे मी भारावून गेलो खरं म्हणजे तो रोल करताना. आणि खूप लोकांना असं वाटलं की पहिला हा रोल करू शकणार नाही, पण मी त्याच्यामध्ये फार स्वतःला गुंतवून घेतलं होतं. म्हणजे शेवटपर्यंत मी असं खांदे वाकून चालायचो. याला माहिती, मी 3 वर्ष फक्त दाढी वाढवली होती. आमच्या चॅनलचे हेड बोलले की आपने बहुत ही रोल साठी किया है, ऐसा किया है, वैसा किया है, 3 साल आपने इस कैरेक्टर के लिए अपनी दाढ़ी बढ़ाई, कुछ किया नाही. आणि मी फक्त 4 सुट्ट्या घ्यायचो वर्षात. माझ्या मुलींचे 2 वाढदिवस, बायकोचा वाढदिवस, माझी अॅनिव्हर्सरी. आणि चुकून माकून माझ्या वाढदिवसाला मी सुट्टी मारायचो. तर माझा वाढदिवस पहिले 2 वाढदिवस सेटवरच झाले. पण तो रोलच तसा होता. आणि असं वाटायचं की नाही यार, बरं भर ऊन पाऊस विचार नको. आम्ही हा त्याचा नशीबवान आहे की याला कमीत कमी चाळ मिळाली. आम्ही तर 2 वर्ष उन्हातच काम केलं आलं. जिथे घराशिवाय नुसतं असा एक डोंगर होत, नुसतं उन्हात काम, असे पाय असे गरम गरम व्हायचं. बरं, कोणी छत्री पण घेऊन यायचं नाही कधी कधी. मग आमच्या डिरेक्टरला म्हणायचं सुरुवातीला 1 महिना तुला खोटं वाटेल, मला जेवण पण मिळालं नाही. बापरे. भूमिकेमागचे इतके जे कष्ट असतात आपले, हे खरंच प्रेक्षकांना माहित नसतात. सगळं क्रेडिट तुला आमची डिरेक्टर दिलती पंजाबी, ज्यांनी सुरुवातीचे 70 एपिसोड केले. आणि त्यांचाच असिस्टंट डिरेक्टर प्रतीक शुक्ला नावाचा. तुम्ही बिलीव्ह नाही करणार यार, मी रात्री 1:30 वाजता कॉल करायचो, कारण मी 1:30 पर्यंत लिहितच बसायचो. अरे यार क्या लिखाय समज में नाही यार, कारण माझ्या घरात हिंदी नाही बोलली जात, मी मराठीच बोलतो ना. त्यामुळे काही हिंदी शब्द जे जड पडतात आपल्याला, जे आपण कधी बोलत नाही. आपला काय बेस थिएटर बेस आहे, आपण काम करू शकतो हे मला माहिती, पण ती भाषा थोडी येण्यासाठी, कामाला येण्यासाठी तो थोडासा हा पण मला कधी कधी वाटतं माझ्यापेक्षा याची भाषा चांगली, हिंदी चांगली.
ऍब्सोल्युटली. आणि ती मला म्हणजे ते म्हणतात कौतुक करतात, पण मी क्रेडिट बाकीच्यांना देईन जे खरंच हिंदी भाषिक होते. आमच्या सेटवरचे काही सहकलाकार, की मी मगाशी म्हणालो तसं स्पॉट दादा, लाईट दादा, डिरेक्शन टीम वाले लोक, प्रत्येकाचं हे हिंदी घरातनं लहानाचे मोठे झालेत ना, त्यामुळे मैं आणि मॅ मधला फरक पण मला त्यांनी शिकवला. हे आणि हॅ मधला फरक पण मला त्यांनी शिकवला. प्रत्येक गोष्ट आहे ना ती शिकावी लागते ना. बरोबर. आता आमच्या इथे विक्रम नावाचा म्हणजे निगेटिव्ह अतिशय हिंदी, फार गोड हिंदी बोलायचं. म्हणजे मी आहे ना आवर्जून अमिताभ सरांना बघतो त्यांची भाषा, पंकज त्रिपाठीला बघतो त्यांची भाषा, इव्हन लंडन टॉपचे ते काय त्याचं सौरभ, तर त्यांची भाषा, इव्हन राणा पण आपला आशुतोष त्यांची भाषा ऐकायला एवढी मधुर आणि गोड वाटतं ना हिंदी. आयला आपल्याला पण अशी हिंदी आली, ठीक आहे, मला नाही आली, मला दुःख नाही. माझी मराठी भाषा अभिमान आहे मला मराठी भाषेचा. कामासाठी हिंदी भाषा आहे, दॅट इज अपार्ट. पण ते जे बोलतात ना, ऐकत राहावं असं वाटतं. अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीला बोलतात, छोट्या 3 वर्षे पोराला 5 वर्षे पोराला पण आप म्हणतात. किती छान वाटतं ऐकाय. इकडे अरे अरे नाहीच बोलत ना, आपच म्हणतात ते. तो गोडवा आहे ना तो फार. या गोष्टी तुम्ही सांगितल्या आता आम्हाला, की भूमिका करण्यासाठी किती गोष्टी कराव्या लागतात हे माहीतच नसतं प्रेक्षकांना. आणि आता कसं झालंय आत्ताच्या मुलांना किंवा आमच्यासारख्या म्हणा, की रील्स किंवा युट्यूब आलंय, ह्या सगळ्यामुळे असं वाटतं की नाही का आता ऍक्टिंग म्हणजे काय सोपी गोष्ट आहे, कोणी उतरू शकतं. तर खरंच तसं आहे का? त्याच्या मागे अजून काय काय करावं लागतं? काय होतं ना, माझे आता काही मित्र आहेत, काही रिटायर्ड होत आहेत, काही मी VRS घेतले. चल जगे आता VRS घेतलं तर काय करे ऍक्टिंग करू. अरे म्हटलं असं असतं का रे, म्हटलं तुम्हाला वेळ मिळाला की आली ऍक्टिंग. म्हणजे बाकी जे काय 20-25 वर्ष थिएटर करतायत त्यांनी काय करायचं, घोड्या काढायचे. त्यासाठी तुम्ही अभ्यास करा ना. बरं, नुसता अभ्यास करणं म्हणजे ऍक्टिंग करणं नव्हे. तुम्ही नाटकं बघा वेगवेगळी, तुम्ही फिल्म्स बघा. मी खूप नाटकं बघतो, मला त्यातून मला शिकायला मिळेल. मी खूप फिल्म्स बघतो, मला शिकायला मिळेल. मी माझ्या डायरेक्ट मला भविष्यात एखादी फिल्म डिरेक्ट करायची तर मी त्या अँगलने बघतो. तुम्हाला जर काम करायचं आहे ना तर तुम्हाला सगळ्या अँगलचा विचार करावा लागतो. बरोबर. तुम्हाला 20x22 थिएटर दिलं म्हणजे तुम्ही नुसतं वाक्य बोललं की निघून जाणं. वाक्य 3 वर्षाचं पोरगं पण बोलतो, पण ते वाक्य कसं बोललं पाहिजे तो तुम्हाला सांगायला दिग्दर्शक असतो. रील बनवणं, 2 मिनिटाची रील बनवणं हे सोपी गोष्ट आहे. पण एखादं कॅरेक्टर करणं, तुम्हाला दिला 1 पेज बोल, मग त्यांची थोडीशी तंत्र. रीलला 2च वाक्य असतात. बरोबर. थोडक्यात तुम्हाला मनोरंजन ठीक असतं, पण तुम्हाला एखाद्या फिल्मचं 2 तास मनोरंजन करणं जोक नाही. डान्स करणं सोपं आहे तुम्हाला, पण डान्स करणं हीच तो एक कला आहे ना. 2 मिनिटाचा डान्स करणं ठीक आहे, 2 तुम्ही आलात, हा केलं, निघून गेलं. पण एखाद्या तुम्हाला लावणी करायला सांगितलं, लावणीचे खूप प्रकार आहेत. एक लावणी अशी आहे, पोटासाठी नाचते मी परवा कोणाची, आहे लावणी, पण त्याच्यामध्ये किती अर्थता आहे त्या शब्दांमध्ये. ती जर तुमच्या अभिनयाद्वारे नाही दिसली तर काय फायदा नाही. मी नुसतं जेवून त्याला काय अर्थ नाही. ती शिकली पाहिजे, ती त्याच्या मागची भावना तुम्हाला कळली पाहिजे, त्या गाण्यामागची भावना कळली पाहिजे, त्या गाण्यामागची काय थॉट आहे, त्या बाईला काय झालं असेल, ती कसं का म्हणते, असं सगळा विचार करून ते करायला पाहिजे. असं पटकन इन्स्टंट काही होत नाही. मॅगी नाही अभिनय म्हणजे टाकली खाल्ली असं नाही होत. पण मला असं वाटतं की म्हणजे दादांचं बरोबरच आहे जे ते म्हणाले, पण मला असं वाटतं तू जो प्रश्न विचारलास तो अशा लोकांसाठी लागू पडतो की जे रील्स वगैरे करतात आणि त्यांना वाटतं की आपण अभिनेते आहोत किंवा आपण चित्रपटामध्ये, मालिकेमध्ये, नाटकामध्ये काम करू शकतो. पण प्रत्येक जण असं नाही. म्हणजे अनेक जण जे रील स्टार्स आपण ज्यांना म्हणतो किंवा इन्फ्लुएन्सर्स, कॉन्टेंट क्रिएटर्स ज्यांना म्हणतो, अनेक जण माझे मित्र आहेत आणि त्यांना माहितीये की ते रील स्टार्स आहेत आणि तेही करणं चॅलेंजिंग आहे. बरोबर. 15 सेकंदामध्ये आजच्या काळामध्ये कोणाकडे वेळ नाहीये की 2 तास 3 तास मी बघेन किंवा मी खूप बिझी आहे तर मला 15 सेकंदामध्ये तू हसव किंवा तू रडव किंवा तू इमोशनल कर, काहीतरी कर, ते करणं पण खूप चॅलेंजिंग आहे. आणि ते एक वेगळी कॅटेगरी झालेली आहे आणि त्यामुळे त्यांना ज्यांना तर अवेअरनेस आहे की आपण हे आहोत ते हे आहोत, मग त्यांनी नाटकात काम करताना ते अर्थात विचार करतात. कारण सगळ्यात मोठा काय म्हणतो त्याला आपण एक मायनस पॉइंट असा आहे की मी जर डॉक्टर अथर्व कर्वे लावत असेल तर ते डॉक्टरचं सर्टिफिकेट माझ्याकडे असावं लागतं, CA लावत असेल तर CA चं सर्टिफिकेट असावं लागतं. ऍक्टर लावताना काहीच नाही ना,
कुठलं सर्टिफिकेट असं प्रमाण असं काहीच नाही की हे सर्टिफिकेट असेल तरच तू ऍक्टर आहेस. तू जसं बोलतीयस, तुम्ही दोघे जशा बोलताय, तुमची पर्सनॅलिटी तशी आहे म्हणून तुम्ही बोलतायत, म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीचे ऍक्टर आहात, आम्ही आमच्या पद्धतीचे ऍक्टर आहोत. त्यामुळे एक ठराविक चौकट नाहीये. पण मला असं वाटतं की नाटकाचा बेस यासाठी महत्वाचा आहे की जे नाट्यशास्त्रामधले ऍटलिस्ट नवरस आहेत किंवा सिनेमाच्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक शिकून तरी आपण या क्षेत्रात पदार्पण करायला हवं. हो बरोबर. प्रत्येकाची आवड वेगळी. काही फक्त डान्स करतात, काही 15 सेकंदामध्ये विनोद आणण्याचा प्रयत्न करतात. मी पण असतो, नाही असं नाही, पण ते तुम्ही 15 सेकंदच करू शकता असं मला. थोडक्यात माझ्या इट्स ओके, पण तुम्हाला जर ते थोडस मोठ्या लेवलला करायचं असेल तर तुम्हाला खूप मोठा विचार करावा. बरोबर. मी तुम्हाला 2 मिनिटं सहन करेन रील साठी. तुम्हाला नाही, मी जनरल हे 15 सेकंदचे किंवा, पण ती पण एक कला आहे, वादच नाही. कारण प्रत्येक म्हणजे विनोदाला मी खास करून विनोदासाठी म्हणतो, प्रत्येक वेळी विनोद शोधून काढणं. आता परवाच मी यांचा रितेश आणि जेनेलियाचा मला गला दुखरा दवादू हा असं तर छोडं छोडं, पण ते मुळात ते स्टार्स आहे. तो खरंच बरं, एवढे मोठे ऍक्टर असून ते रील बनवतात, म्हणजे ही उलटी पायरी. बरोबर ना? बरोबर. रील्स होऊन तुम्ही स्टार होऊ शकत नाही. किंवा प्रत्येकाच्या मेहनतीचा भाग आहे, ज्याला त्याला ते समजणं गरजेचं आहे. मला अथर्वला विचारायचंय, त्यालाच विचार. हरिश्चंद्राची फॅक्टरी, बालगंधर्व यांसारखे खूप मोठे चित्रपट तू केलेस, मग त्यातून काय काय शिकायला मिळालं तुला? त्यातून काय शिकायला मिळालं एवढं माझं तेव्हा वयच नव्हतं की मला कळलं काय शिकायला मिळतंय पहिली गोष्ट, कारण मी 8-9 वर्षांचा वगैरे होतो. बरोबर. पण मला आज खूप भाग्यवान असल्याचं फील होतं, कारण आज अगदी तू फिल्म इन्स्टिट्यूट मधल्या विद्यार्थ्यांना वगैरे जरी विचारशील ना तरी आपको काही देखा है, मग मी 4 प्रोजेक्टची नावं सांगतो, ये नाही देखा, मग काय, मग ते म्हणतात कुछ तो मराठी हरिश्चंद्राची फॅक्टरी, आम्ही पहिले दिन वो सिनेमा दिखाया गया. म्हणजे काय लेवलचा तो सिनेमा असेल विचार कर. आणि हॅट्स ऑफ टू परेश मोकाशी सर, रवी जाधव सर, बालगंधर्वचे त्याचे टीम सगळ्यांची, आणि एक सिनेमा म्हणून खूप उत्तम आहे. माझे रोल त्याच्यामध्ये खूप छोटे छोटे आहेत, किंवा त्या वयात तो मी इनोसन्स होता तो दिसलाय, त्याच्यासाठी मी काही फार मेहनत घेतलेली किंवा अभिनयाचे काही फार धडे घेतले असं नाहीये. जे दिग्दर्शकांनी सांगितलं ही वाक्य बोल. आणि मुळात माझं पाठांतर शाळेत असल्यापासूनच चांगलंय. मला शाळेत धडेच्या धडे पाठ असायचे, प्रश्नोत्तर मी नाही पाठ करायचो, धडेच पाठ करायचो. त्यामुळे ती एक प्लस पॉइंट माझा तो होता, आणि मी काम करत गेलो. पण आज मला खूप चांगलं वाटतं की अशा कलाकृतींचा मी भाग आहे, आणि त्याच्यामध्ये भर पडली आता एक महानायक डॉक्टर बी. म्हणजे आपण आयुष्यात काहीतरी काय केलेस तू सांगायला ठोस असतं बघ. बरोबर. यार मी आंबेडकर मालिका केली, किंवा मी दादासाहेब पारकरवर फिल्म केली. आता बघ हिंदीमध्ये पण ती फिल्म येते. म्हणून मला असं वाटतं की या क्षेत्राच्या रिलेटेड बऱ्याच आता आपण पॉडकास्ट बघत असतो, मुलाखती मोठमोठ्या लोकांच्या बघत असतो, तर त्यांना विचारतात की मेहनत की नशीब, असं एक प्रश्न असतो बघ कॉमन ठरलेला. तर मी असा विचार करतो की आपण काय याचं उत्तर आपल्याकडे काय असेल, तर मला असं वाटतं की नशिबाची सुद्धा साथ कुठल्याही क्षेत्रात असावी लागते. हे क्षेत्र तर दिसतं लोकांना की हा काम करतोय नाही करत हे दिसून येतं, पण एखादा जॉब करणारा माणूस असेल, रिसेशन चालू असतात, त्या ठिकाणी नशीब आहेच. आणि आधी मेहनत, आधी तयारी, आणि मग एक छोटासा नशीब. आता इतक्या सगळ्या गोष्टी आम्ही तुला अँकरिंग करताना पण बघितलंय, तर तेव्हा तर खूप होतं ते की नाही का, सगळ्यांनाच आवडायचं ते. तर नाटक, अँकरिंग, मग सिरियल, मग पिक्चर, कुठला जास्त कनेक्ट होतं? या प्रश्नाचं उत्तर तू देस, त्याच्या आधी मी तुला थोडं सांगतो. मी याचं पाठांतर खूप चांगलं. म्हणजे वर्गात गेल्यावर एखाद्या टीचरचं अशी नजर गेली तर कोणतरी हुशार विद्यार्थी दिसतो, तो म्हणजे अथर्व. आणि सगळ्यात ढ विद्यार्थी म्हणजे मी. म्हणजे चेहऱ्यावर एक हुशार दिसतो, आणि त्यातला ढ म्हणजे मी आहे, आणि हा हुशार. आता बोल पुढे कंटिन्यू. फर्स्ट बेंचर, लास्ट बेंचर. नाही, मी बसवतो पहिल्या बेंचवर, द्यायचं काय नाही. म्हणजे आता अँकरिंग केलंस, पिक्चर केले, सिरियल्स झाल्या, तर जास्त कोणतं कनेक्ट होतं? नाटक सुद्धा आलं. प्रत्येक माध्यमाची ताकद वेगळी असते. नाटकामध्ये तुम्हाला लगेच दाद मिळते, टाळ्या आल्या, शिट्ट्या आल्या, लाईव्ह भाषा आला, हे लगेच कळतं. सिरियल करत असताना तो एपिसोड कधी दिसेल, लोक कधी बघतील, कधी इंस्टाग्रामवर डीएम करतील, माहिती नाही. मग तेव्हा आमचा पहिला प्रेक्षक कोण?
तर लाईट दादा, डिरेक्टर, स्पॉट दादा, सहकलाकार हे पहिले प्रेक्षक. मग त्यांची एक म्हणजे इतकं भारी वाटतं आम्हाला कधी कधी. जग्गू दादांच्या वेळेला जास्त झालंय, मी पाहिलंय. एखादा सीन मध्ये त्यांनी 5 वाक्य बोलली, पूर्ण सेटवर शांतता, आणि शॉर्टकट डिरेक्टरनी म्हटल्यानंतर एक सलग सगळे टाळ्या वाजवायला. खूप वेळा म्हणजे रडायचे लोक, रडायचे सीनला, म्हणजे असं करतात. म्हणजे लिटरली आपण नाटकाचा परफॉर्मन्स बघतोय असं आम्हाला वाटायचं. सो त्या प्रत्येक गोष्टीची गंमत वेगळी आहे. मला असं वाटतं कॅमेरा समोर काम करणं ही एक वेगळं चॅलेंज आहे, कारण ते तुमचं क्लोजअप लागतं, त्यामुळे तुमच्या चेहऱ्याची रेष त्याच्यामध्ये दिसते. नाटकामध्ये तसं नसतं, लांब प्रेक्षक असतात, पण तरी सुद्धा तुम्हाला शारीरिक हालचालींनी सुद्धा, भावनिक गोष्टींनी सुद्धा, आवाजाने, जसं मी सुराचं सांगितलं बघायची, त्यावेळेला सुरामधून सुद्धा तुम्हाला असं सगळं पोर्ट्रे करावं लागतं की आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचतात. थिएटरला येणार समोर ऍक्टर असतो ना, मला समोर रिएक्टर आहे, इथे तुम्हाला क्लोजर रिएक्टर नाही. बरोबर असला तर त्यांनी चांगलं रिएक्शन दिलं तर समोर, कारण पाठमोरा असतो. आणि कधी कधी काय होतं, काही ऍक्टर मी खूप पाहिलेत, मास्टर चांगला करतील, पण जेव्हा माझा जो क्लोज असेल तर ते फक्त वाक्य बोलतात, जेवढं त्या इंटेन्शननी बोलायला पाहिजे तेवढं नाही बोलत. पण ते थिएटरला होत नाही. थिएटरला तुम्हाला दोन्ही साईडनी करावं लागतं. तुम्ही संजू बघितलाय का? मला आता अचानक आठवलं, संजू सिनेमा बघितला तुम्ही? त्याच्यामध्ये नवीन असतात संजय दत्त, म्हणजे रणवीर कपूरने जो रोल केला होता, आणि हिरोईनकडे बघून त्यांचा एकट्याचा शॉट चालू असतो बघ एका गार्डन मध्ये, की त्यांना असं प्रेम दाखवायचं असतं भावाला, त्यांना काय केलं ते जमत नसतं. तेव्हा सुनील दत्तच डिरेक्टर असतात, त्यांचे वडीलच डिरेक्टर असतात. तर ते एका मुलाला उभं करतात, गौरव मोरेने तो रोल केला होता, तर त्या मुलाला ते उभं करतात मॅगझिन धरून, त्याच्यावर हिरोईनचा फोटो असतो, की हा फोटो धर आणि ह्याच्याकडे बघून तू रिॲक्ट कर. आणि ते इतकं सुंदर रिॲक्ट करायला लागतात, आणि नंतर ह्याच्या हातामध्ये सटकतं आणि हा गब्बर सिंगचा फोटो आणतो समोर, आणि त्यांच्या भावना त्याच असतात की मी हिरोईनकडे बघतोय. सो हे गरजेचं आहे की समोर एडी क्यू देतो बऱ्याच वेळेला. सहकलाकार असतोच अवेलेबल असं नाही. काही जण खूप मोठे कलाकार असतात, ते त्यांचे काही काम करून कधी कधी आउटटाईम देऊन निघून जातात. तर त्यामुळे तेव्हा अशा वेळेला आपण इमॅजिन करणं की तो माणूस हे वाक्य बोलतोय आणि तशी भावना आणून ते बोलणं हे थोडं चॅलेंज आहे. काय काय मी घाई गडबडीमध्ये अशी एडी पाहिली असिस्टंट डिरेक्टर, की आपण पूजा कशी म्हणतो, अरे बोलायचं बोलू, नको बोलूस तू, मी माझे रिॲक्शन देतो, माझं पाठ आहे, दिलं ना तर. माझं असं एक फिल्म करत होतं, मी नाव नाही सांगत, बरोबर. ही आहे मला वाटतं काही 15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, आणि तेव्हा मेन ऍक्टर जे होते त्यांची पण नाव, त्यांचं झालं वगैरे वगैरे, आणि आमचं रिॲक्शन घ्यायला गेलं, आणि तो मग पूजा म्हणायला लागला. शेवटी म्हणले, बघ उपकार केल्यागत करू नकोस, की तुमचा एखादा क्लोज लागेल घेऊ नकोस म्हण. बाकी लोकांचे घेतलेच ना, आमचे लागेल न लागेल काही फरक पडत. द्यायचं असेल तर जेन्युइन दे, नाही तर नको दिवस. असतो सीन 1 ते 2 मिनिटाचा, त्यातही तुम्ही जर पूजा म्हणायला लागलात, कारण ब्राह्मण पूजा असं म्हणून ते कळत नाहीत. बरोबर. बरं सिरियस सीन असेल तर आणखीन कळत नाही. मग मी कसं होतं, मी प्रत्येक एडीला म्हणतो, यार जेन्युइनली देत असेल तर दे, नाही तर नको दिवस. मी मला व्हॉइस ओव्हर जर द्यायचं असेल तर मी त्याला सांगतो की मी असा व्हॉइस ओव्हर देणार आहे, आणि असे पॉजेस करून मी त्याला पॉजेस द्यायचं वर्क, की असंच बोल, तर ते माझं टायमिंग तिथे माझ्या व्हॉइस ओव्हरला जुळेल. माझं एवढंच म्हणायचं, करायचं ना काम तुम्हाला प्रामाणिकपणे करा, तुम्हाला यश उशिरा का होईना पण यश मिळतं तुम्हाला. मला लक्ष मालिका 20 वर्षांनी मिळाली. 20 वर्षांनी मला लोक ओळखायला, त्याच्या आधी करतच होतो. माझ्या इतक्या मालिका कोणी केलं नसतं कधी. मी जवळजवळ 60-70 मालिका केली, हिंदी मराठी मिळून. आंबेडकर हिंदी म्हणजे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी हिंदी मालिका मी मेन लीड करेन. 6 महिन्याचा ट्रॅक होता माझा, मी 5 वर्ष केली. कधी वाटलं नव्हतं की मी अशी करेन. हा सगळा नशिबाचा भाग. मी प्रत्येकाला सांगतो, करायचं ना काम, कुठलंही काम करायचं का, पण तो जेन्युइनली काम करायचं, पोट तिडकीने काम कर. आज ना उद्या तुम्हाला हे होईल नाही, आपल्याला यश मिळत नाही, पण आज ना उद्या तुम्हाला त्याचं कुठेतरी फळ नक्की मिळतंय. करायचंय तर ते मनापासून कर. कारण मी पुण्यात आलो तेव्हा मी 6 वर्ष फक्त वडापाव खात होतो, बुर्जीपाव खात होतो रात्रीचं जेवण मस्त, आणि 6 वर्ष हमाल पंचायतीमध्ये खात होतो. नाटकाचे प्रयोग करायचे, सोलापूर कोल्हापूर, सकाळी 7ला यायचं आणि ऑफिसला जायचं काम.
माझ्या मित्रांनी मला सांभाळून घेतलं त्यावेळी की कर रे झोप, नंतर काम कर वगैरे. तात्पर्य मला काय सांगायचंय की कुठलंही काम करा, भले तुम्ही पुस्तक वाचा साधं, पण ते पुस्तक वाचताना मोबाईल आला मग झालं असं होतं. कुठलंही काम करा. आता ह्या क्षेत्रात यायला आमच्या सारख्यांना आता म्हणता येईल कुठेतरी की लगेच सपोर्ट मिळतो, घरच्यांचा म्हणा, फायनान्शियली म्हणा. तुम्ही तुमच्या वेळेस कशी सुरुवात केली होती? माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक आहे ना, मी पंढरीनाथ कांबळेबरोबर केलं. पथनाट्य, ज्याला आपण मुक्त नाट्य म्हणतो, आणि महेंद्र कदम होतो. आणि माझा मामा अशोक देशमुख, तो आविष्कारमध्ये, सुलभा देशपांडेच्या आविष्कारमध्ये काम करायचा. आणि मला फार इच्छा होती की यार बरं, मी ज्या एरियामध्ये राहायचो, डिलाय रोड एरिया, तो सगळा असा टपोरी एरिया. मी बेसिकली कबड्डी प्लेअर, मी स्टेट लेवल खेळायचो. मी बँकेमध्ये कामाला पण होतो, सरस्वत कोऑपरेटिव्ह. आणि ते करता करता मग मामाच्या नाटकाला जा, एकांकिकेला जा, दामोदर नाट्यगृहाला आमच्या इथे एक नाट्य हे होतं, एक वॉचमन होतं नाट्यगृहाचं, डोअर कीपर. नाटक बघ, नाटक बघायचं, बाकी काय. पण तुम्हाला नाटक बघायला नाही यायचं तिथे वगैरे. आणि ही नाटकाची फार आवड. माझा मामा म्हण, मी मामा मला सांगायचं हे नाटक बघ, ते नाटक वगैरे वगैरे. भाई तुला खोटं वाटेल, मी पुरुष नाटक सलग 6 वेळा पाहिले नानांचं. मी तेव्हा 6 रुपये तिकीट असायचं. मी राहायला डिलाय रोडला, डिलाय रोड ते शिवाजी मंदिर हा साधारण सायकलचा 12 ते 15 मिनिटाचा रस्ता. आणि माझी शाळा तिथे असायची, पोर्तुगीज चर्चला. म्हणजे 7:45ला मी त्या तिकीट विंडोवर हजर असायचो की मला एकच रो असायची बाल्कनीची 6 रुपयाची. पण तेव्हा 6 रुपये त्यावेळी खूप असायचे. 89-90ची गोष्ट असेल. बरोबर. आणि मग मी पुण्यात आलो. पुण्यात मग हळूहळू तेव्हा काही हे नव्हतं ना, चॅनलच नव्हते काही. चॅनल नसल्यामुळे फक्त नाटक एवढंच बेस होता ना. मग आमचे भालचंद्र पानसे असायचे, ते नाटकात बसवायचे. मी येऊ का तुमच्या नाटकाला? नाटकात काम घेऊ नका, मला तुम्ही कसं करताय, कसं बघताय, कसं डिरेक्शन करताय ते फक्त मला बघायचं, फक्त बघायला द्यायचं. मग हळूहळू त्यांनी मला नाटकात काम केलं. मग हळूहळू स्पर्धा सुरू झाल्या. आणि मग तो हळूहळू हळूहळू म्हणजे आमच्या फील्डमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स. पेशन्स फार महत्वाचं असतं. मी त्याचं कारण सांगतो तुला. मी राजदत्त नावाचे डिरेक्टर आहेत मोठे, त्यांना पद्मश्री पण मिळालेलं मला वाटतं. पद्मश्री. ज्यांनी हरिसंसार संसार नावाची फिल्म केली. मोठे दिग्गज दिग्दर्शक आहेत. आणि ते ऍक्टर पण उत्तम आहेत. त्यांनी नाना पाटेकरच्या पण फिल्ममध्ये काम केले, प्रहारमध्ये काम केलं. मे बी तुला तो सीन आठवत असेल की दंगल, हिंदू मुस्लिम दंगल होते आणि मग ते मारायचं. तिथून एक हातगाडी घेऊन एक माणूस येतो, तुम्हाला जात क्या है, तो अगर आप मुसलमान हो तो मराठी समझकर मार, अगर आप मराठी हो तो मुस्लिम समझकर मार. असा तो सीन आहे. मला घाटावला पाहिजे. कमाल ऍक्टर. तात्पर्य मला काय सांगायचंय की ते शूटिंग होतं भोरला. आणि तेव्हा कम्युनिकेटीचं साधनं फार कमी होती. फक्त आपल्याकडे घरगुती फोन होता की रात्री गेल्यानंतर कळायचं कोणाचा फोन आला किंवा कोणाचा. 9व्या दिवशी सीन लागला माझा. मी 5:30ला उठून, बरं मी आयुष्यात पहिल्यांदा मिशी काढली होती तेव्हा मी मौलवी झालो होतो. बरं एका सीनसाठी फक्त सह्याद्रीवर आपण सकाळी 8:30 वाजता दिसणार आहे रोजसाठी 9 दिवस गेले. 9व्या दिवशी सीन लागला. पैसे मिळाले एका दिवसाचे, पण तो 9 दिवसाचा जो आनंद आहे ना, तो मी अजूनही माझ्या तो डोक्यामध्ये माहिती इन्स्टंट होत. इव्हन तानाजी फिल्म, तानाजी फिल्मला जवळजवळ 8.5 तास मी पावसात भिजवतो. मी शशांक शेंडे आणि तो तानाजीचा छोटा मुलगा काम करणार. नंतर तर मला 3 पावलं पण चालता येत नव्हते. आणि सेकंड डे परत डेली सुद्धा शूटिंग होतच. बापरे. पण नाही म्हणायचं नाही, करायचं नाही. कारण ती मी फिल्म करताना मला असं वाटतं की नाही काय करायचं यार, फिल्म हिट होणार. कारण तो तानाजी माणूस आहे माझा विषय, महाराष्ट्राचा विषय आहे. बरोबर. की जसं छावा आपली फिल्म आहे, माझा विषय रे, माझे महाराज. बरोबर. असं आहे तो. सर, आजपर्यंत तुम्ही खूप वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तुम्ही आम्हाला आणि प्रेक्षकांना दिसले. तर अशी कोणती भूमिका आहे की तुम्ही त्याला इमोशनली कनेक्ट झालात? रामजी सत्ता. वा, सुंदर. नाही, मी त्या भूमिकेने मला खूप दिला. खूप म्हणजे बिलीव नाही करणार एवढं दिलं मला. एक तर मला मुळात मला हक्काचं घर दिलं. मेहनत आहे ठीक आहे माझी वगैरे,
पण रामजी सकपालने मला खूप दिलं आणि मी शेवटपर्यंत तो रामजी सकपाल, मी सांगतो का, मी मालिका संपल्यानंतर सुद्धा मी 3-4 महिने त्यातून बाहेर पडलो नव्हतो. मला पडताच येईना बाहेर आले. मी दुसऱ्या दिवशी ती दाढी काढली होती की मी फ्रेश दिसावं म्हणून. कारण मी विचार कर, मी यायचो असं घालून आणि ते कपडे घातले की आपलं असं व्हायचं, कुठेही झोप कुठेही बस, त्याच्यामध्ये थोडा गुंतून गेलो होतो मी. आणि तो बाहेर पडायला मी 2-3 महिने काही केलं नाही. म्हणजे जुलै नंतर मी 4 महिने मी घरी काही केलं नाही. घर, पोरांना ट्युशनला सोड, याला क्लासला सोड, नाटकं एवढंच करत होतो. आणि 4 महिने झाल्यानंतर मग मी नवीन फिल्म केली. त्या 5-7 महिन्यामध्ये 4 फिल्म्स केल्या, छोटी मोठी काम. पण ते रामजी सकपाल माझ्या डोक्यातून जात नाही, खरंच जात नाही, अजूनही जात नाही. कारण मला खूप दिलं रामजी सकपाल. जसं याला बाबासाहेब आंबेडकरच्या भूमिकेने खूप, म्हणजे कसं होतं, काही भूमिका नशिबाने मिळतं. तर ह्याच्याच बरोबर माझ्या मुलीने पण काम केलं. ह्याच्याच बरोबर केळकर नावाचा होता, काय त्याचं नाव, अक्षय. मला दाखवलं तुमच्या दोघांचे ऑडिशन. अरे म्हटलं हा छान दिसतोय रे, गोड दिसतोय. आणि कारण आयुषच्या कम्पेअर करायला हा दिसत होता. बरं ह्याची मेहनत पण आहे तेवढी. सुरुवातीचे काही एपिसोड बघ, काय गोड दिसतोय, दृष्ट लागण्यासारखा गोड दिसतो. म्हणजे अजूनही दिसतोच तो. अथर्व, तुला कोणकोणत्या प्रकारच्या भूमिका अजून साकारायला आवडतील, काय एक्सप्लोअर करायला आवडेल अजून तुला? मला खरं तर याच्याशीच रिलेटेड एक खरा किस्सा सांगतो तुम्हाला. झी मराठीवर लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्राचा सुपरस्टार दुसरं पर्व होतं, त्याचा मी विजेता आहे. तर त्याच्यानंतर काही मुलाखती झाल्या टाइम्स ऑफ इंडिया बरोबर वगैरे, आणि तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला सेम, की हिंदीमध्ये होती कदाचित ती मुलाखत, की आप क्या करना चाहेंगे आगे. आणि तेव्हा मी असंच बोलून गेलो, म्हटलं मला माझ्या वयाचे रोल तर करायचेच आहेत, कॉलेजला जाणारा मुलगा किंवा मी जसा आहे तसा मला दिसायचंय स्क्रीनवर. पण मला काय माहिती का, मला असं वाटतं की मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रोल एकदा स्क्रीनवर करायचा आहे. हे मी सहज बोललो, तो इंटरव्ह्यू संपला आणि त्याच्यानंतर 7व्या महिन्यात मी शूटिंग करत होतो एक महाराष्ट्रासाठी. त्यामुळे ते आजकाल ते आपण म्हणतो ना युनिव्हर्स वगैरे सगळं, ते मॅनिफेस्ट असं नव्हतं केलं मी त्याचा विचार नव्हतो करत की मला करायचंय, असं मी सहज बोलून गेलो. पण योगायोग किती हा की नशिबाच्या गोष्टी आहेत काही गोष्टी. आता ती सेम रमाबाई आंबेडकर तुला सांगतो, तिघी होत्या. माझी मुलगी होती आणि आमची नारायणी, पण त्या तिघीच होत्या. नारायणी कोल्हापूरला जात होती, लॉकडाऊन चालू होता, हिनी प्रोमो शूट केला, माझ्या मुलीला रिजेक्ट केली. त्यांची खऱ्या मुलीची खऱ्या मुलीची. हा, तर तिला ऐनवेळी प्रोड्युसरने रिजेक्ट केली, त्या जिनी प्रोमो केला तिला, आणि नारायणीला आणली. कारण नारायण, मी तिला विचारलं आमच्या प्रोमोला, कारण नुकतेच आदल्या दिवशी सासरे एक्सपायर झाले होते आणि मी सेट सोडून मी गेलो होतो पुण्याला, आणि सेकंड डे परत व्हीटीला प्रोमो होता याचा, म्हणजे मी तिथून परत कार घेऊन इकडे येणार होतो. आणि मग ती पोरगी मेकअप करत होती. मी म्हटलं हाय वगैरे, आईला म्हटलं फारच ऍटिट्यूड दिसतोय. मी म्हटलं वय काय होतं, मी म्हटलं असेल 12-13ची. म्हणजे 12वीला आहे. म्हटलं 12वीला, म्हटलं ही कास्टिंगच चुकीचं म्हटले. रमाबाईच्या चेहऱ्यामध्ये जो गोडवा पाहिजे होता ना, तो गोडवा तिच्या दिसत नाही. 13-14 वर्षाची पोरगी पाहिजे का जी इनोसन्स दिसेल. बरोबर. आणि ऐन वेळी प्रोड्युसरने तिला बदलली, आणि नारायणी येण्याचं सगळं क्रेडिट त्या प्रोड्युसरला जातं, स्मृती शिंदे आणि गिरीश मोहिते जे आमचं डिरेक्टर त्यांनी. कारण ते सूटच नाही म्हटले या रोलला, कारण तिचा चेहरा मॅच्युअर्ड दिसत होता. ती ऍक्ट्रेस चांगली असेल, मी तिच्यावर काम नाही केलं, ऍक्ट्रेस चांगली असेल, पण म्हणतात ना नशिबाच्या गोष्टी. बरोबर. तिला बरं ती पोरगी लॉकडाऊन मध्ये आली. त्यावेळी लॉकडाऊन मधून कोल्हापूरवरून मुंबईला येणं नॉट अ जोक. पोलीस परवानगी घ्या. एक्झॅक्टली. मी सुद्धा जे ऑडिशन देत होतो 6 महिने, त्यातले जवळपास शेवटचे 3 महिने फिल्म सिटीला जाऊन मी ऑडिशन दिलंय. फिल्म सिटीला आणि आमच्या प्रोडक्शनच्या ऑफिसला अंधेरीला. कसं जायचं लॉकडाऊन मध्ये, कारण इमर्जन्सी मध्येच सोडत होते फक्त. त्यामुळे ते पोलीस परमिशन काढायच्या, प्रत्येक वेळी पोलीस परमिशन काढायला, प्रत्येक वेळेला कोविड टेस्ट करायची, त्याचा रिपोर्ट घ्यायचा, तो घेऊन पोलिसांना द्यायचा, मग ते पोलीस परमिशन देणार, मग ते रस्त्यात चौकात दाखवत जायचं की आमच्याकडे आहे. हे सगळं करत सिलेक्शन होईल का नाही माहिती नाही. ते तर नंतरचीच गोष्ट. तेव्हा माझे बाबा माझ्या बरोबर, आई बाबा दोघंही सातत्याने होते.
मला लहानपणापासून ऍक्च्युली आईनी खूप जास्त पुश केलं, कारण नाटकात वगैरे आईनी मला घातलं लहानपणापासून. त्यामुळे सगळं क्रेडिट जे काही आजपर्यंत थोडंफार आहे ते आईला आहे. आणि बाबांनी खूप चांगलं सपोर्ट केलं, फॅमिलीचं सपोर्ट जे बघा. फॅमिलीचं सपोर्ट पाहिजे तसे होत नाही. तसं मला माझ्या बायको मला कोणी सांगितलं की जा म्हणून. म्हणजे मी तुला खोटं वाटेल, मी मुलगी बघायला गेलो म्हणजे माझ्या बायको नाटकात काम करतो ठरव, मी नोकरी करत होतो पण ठरव ते काय करायचं. म्हणजे पहिली बायको म्हटलं माझी रंगभूमी आहे, दुसरी गोष्टी असं करत आधीच धास्ती दिली सरांनी. नाही पहिले सांगून ठेवलं, त्यानंतर लपडं नको. कारण कसं होतं प्रत्येकाची एक म्हणजे जातीचा विषय निघाला म्हणून सांगतो. आमच्यामध्ये ना नाटकात काम करतो, याच्याकडे लपडा असेल, पोरगी असेल, हा काय काम करणार नाही, हा काय नोकरी बिक्री करणार नाही, ह्याला पोरगी देऊन काय फायदा नाही, असंच काहीतरी एक वेगळं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे पोरगी कोणी देत नाही. पण नोकरी करतोय ना म्हणून दिली ती, नाटकात काम करतोय म्हणून दिलं नाही. मला पण तिसऱ्या चौथ्या दिवशी होकार आला. हा माझ्या बायकोने मला बघितलं पण नव्हतं, ती अशी गाडी होती. मीच आपलं तिला म्हटलं मला मुलगी पसंत आहे हे करा. आणि मी तेव्हा माझी बॉक्सर गाडी होती आणि तिची अशी खिडकी होती अशी वरती, असं खिडकी माझ्या सहज वरती तिथं बघितलं नाही, इथून काय बघते वरून असं म्हणून तिकडे निघून गेलो. तेव्हा माझं वय 30 होतं रे. मला ना खरं बोलायला खरे आहेत ते खूप, जे आत आहे तेच बाहेर आहे. म्हणजे मला खोटं बोलणं मला त्रास होतो. असं जे असेल ना तुम्हाला तोंड बोल तू चुकलायस तर मी मान्य करेन, पण मी चुकी नाही केलं तर मी नाही मान्य करेन. मी घरी कधी कधी बायकोला पण माझे कधी किरकोळ मारकोळ वाद होतात. आहे ते आहे, नको 4 दिवस बोलूस, 5व्या दिवशी मीच बोलायला जातो आबा वेळ असं होतं. पण माझी फॅमिली जॉईंट फॅमिली आहे ना, आम्ही 9 जण राहतो घरामध्ये आणि त्यांचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. आणि स्पेशली तो माझा धाकटा भाऊ, मी 5 वर्ष लक्ष केली तेव्हा सुद्धा तो घर बघत होता एकटा. आई वडील वयस्कर, मी आंबेडकर करू होतो तेव्हा सुद्धा तो घर, त्याची बायको, माझी बायको आई वडिलांना सांभाळत होते ना. पैसे देणं म्हणजे तुमचं कर्तव्य संपत नाही. उद्या काय त्यांना हॉस्पिटल मिळायला पैसा सगळं काही नसतं आयुष्यात. तुम्हाला मित्र परिवार फार महत्वाचा असतो. माझा खूप मित्र परिवार आहे, मला आवडतं मित्रांमध्ये राहायला. माझी दर 6 महिन्याला माझी 250 जणांची पार्टी असते. आता पण 18-19 झाले. या आलेला दिवस छान उत्तम घालवा यार. मी आणि माझा भाऊ, मी कधीतरी जातो आमच्या फार्म हाऊसवर 2-4 दिवस. आम्ही भाऊ सगळे चुलत भाऊ वगैरे तिथं बसतो, आम्ही भात बनवतो, खातो पितो. जरी बायको शिवी घालतो अभाग वेगळा. पण घरच्यांचा सपोर्ट पाहिजे, त्याच्याशिवाय काही होत नाही. जसं सर म्हणाले आता की घरच्यांचा सपोर्ट पाहिजे, त्याच्याशिवाय आपण लगेच पुढे नाही जाऊ शकत. तर आता तू लहानपणीपासून काम करतोयस, तर आई वडिलांची पहिली रिॲक्शन काय होती जेव्हा तुला पहिलंच काम मिळालं तेव्हा? आठवतंय का आता? रिॲक्शन आमची सगळ्यांची एकत्रच होती. म्हणजे असं नाही झालं, म्हणजे बऱ्याच लोकांबरोबर जे होतं की स्वतः जाऊन ऑडिशन देतात, मग काम मिळतं आणि घरी जाऊन सांगतात की आई मला हे काम. माझं असं नाही झालं, पण माझ्या आईनीच मला नाटकात घातलं. सतीश तारे सरांचे वडील जयंत तारे, त्यांच्याकडे मी नाटक शिकलो. प्रकाश पारखी सर पुण्यामध्ये जे आहे त्यांच्याकडे मी नाटक शिकलो. त्यामुळे नाटकात मी काम करतच होतो. मग एक दिवशी त्या नाटकाच्या ग्रुपमध्येच आयांचे ग्रुप्स असतात ना, तेव्हा काही व्हॉट्सअप ग्रुप्स नव्हते, पण मुलं आपली शिबिराला सोडली तर बाहेर आया एकत्र असतात. तर तेव्हा कळलं की पुण्यात एका सिनेमाचे ऑडिशन आहे. तेव्हा माहिती नव्हतं. परेश मुकाशी सर पण माहिती नव्हते, हरिश्चंद्राची फॅक्टरी वगैरे पण काही माहिती नव्हतं. अशी रांग लागली होती. त्या रांगेत मी आणि माझ्या जाऊन उभे होतो आणि एकेका मुलाला त्यांनी बोलवलं, 4 वाक्य दिली. माझं पाठांतर चांगलं असल्यामुळे मी ती लगेच बोलून दाखवली. मग परेश सरांनी दुसरीकडे ऑफिसला बोलवलं आणि मग झालं. असं हरिश्चंद्राची फॅक्टरीचं काय योग्य वेळी योग्य संधी मिळणं गरजेचं. आता बघ, याला वयाच्या 24व्या वर्षी मिळेल, मला ती वयाच्या 48व्या वर्षी मिळेल. म्हणजे गॅप बघ संधीचा. आता हा माझ्यापेक्षा जास्त काहीतरी करू शकतो, माझं वय थोडस पुढे गेलं. तुम्हाला बरं काय होतं, आमच्या इथे पण खूप ग्रुप आहेत की बाबा आता मी नाटक करतो, अथर्वलाच घे यार, कशाला त्याला घे, मला ट्युनिंग चांगलं, असं ते सगळं चालू असतं वगैरे कडे. या सगळ्यामध्ये हा काय नेट आहे का रे, ह्याला नको घेऊ, असं खूप होतं. त्याला घ्या ना, त्याची ऑडिशन घ्या तुम्हाला जर पटत नसेल तर, पण तुम्ही त्याला एकदमच अवेअर करू नका.
की आपण पटकन एखाद्याबद्दल मत मांडतो बघ, की ज्याला आपण ओळखत पण नाहीये. सपोज हा आहे, याला मी ओळखत नाही आणि नुसता उभारायला येणार. तुला काय माहितीये तो माणूस कसा आहे, त्यांनी आधी काय काम केलं, जाणून तर घ्या त्याच्या आधी, आणि मग तुम्ही रिॲक्ट व्हा. त्याच्याबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल काहीच माहित नसते आणि आपण पटकन रिॲक्ट होतो. लगेच जज करतो ना, खूप जज करतो. म्हणजे मला अनुभव आहे. हा काय पोलीसचा रोल करतो, ह्याला काय कॉमेडी जमणार आहे. मी ऑल द बेस्ट सारखं नाटक केलं रे. म्हणजे मी पुण्यामध्ये फक्त विनोदीच नाटकं केली. स्पर्धेला फक्त सिरियस नाटक केलं, कारण तो स्पर्धेला विनोदी नाटकाला जास्त बक्षीस मिळत नाही म्हणून. देऊन तर बघा असं होतं. काम बघितल्याशिवाय कळणार. आणि जजमेंटल आपण प्रत्येक जणच कुठे ना कुठेतरी असतो. म्हणजे काही आताच मी रिसेंटली तुम्हाला म्हणाल आमिर खान सरांची मुलाखत पाहिली, त्यामुळे त्यांनी मान्य केलं की आता वयाच्या 60त मी काय बदलतोय स्वतःमध्ये, तर मी खूप जज करायचो लोकांना, बहुत जजमेंटल था, आणि आता मी ते कुठेतरी. हा, तुम्ही जज करू नका यार, तुम्ही बघा ना यार. इव्हन त्यांनी पण त्या आमिर खाननी लापता लेडीजला त्या रवी किशनच्या रोलसाठी ऑडिशन दिली होती. त्याला नाही केला सिलेक्ट किरण राव, तू नाही या रोलसाठी फिट. पण त्यांनी दिली ना ऑडिशन, किंवा तिने घेतली ना. बघा ना, तुम्ही घेणार न घेण्यानंतरची गोष्ट आहे ना. बरोबर. आता ह्याच्यासाठी सुद्धा रामजी सकपालच्या रोलसाठी मी ऑडिशन दिलं. म्हणजे मला ही मालिका म्हणजे मला 15 मिनिटात मिळाली मालिका. आंबेडकर, मी एक मालिका करत होतो कोठारे सरांची. तिथे 9:15 वाजता मला फोन आला, दादा अरे 4 लाईन बोलून देणार. अरे म्हटलं काय आहे, बोलतं खरं सांगतो म्हटलं मी सीनला चाललोय, मी तुला देतो. 9:30ला मी ऑडिशन दिली. 9:45 झालं, मला डायरेक्ट मेसेज आला, उद्या शूट आहे, प्रोमोचं शूट आहे. म्हटलं कुठला प्रोमो, काय काही इतकं सगळं सस्पेन्स ठेवलं होतं. पूर्वी या मालिकेचं नाव आझाद होतं, आंबेडकरांची मालिका. तिथे गेल्यानंतर मला कळलं की अरे आंबेडकरांवर मालिका आहे ते वगैरे. अरे म्हटलं क्या बात आहे. म्हटलं मी काय करतोय, आंबेडकरांच्या वडिलांचं. मग तिथून माझं वाचन सुरू झालं. मग हिंदीमध्ये मला माहित नव्हतं की मॉक शूट असतं. मॉक शूट म्हणजे एक प्रकारची तुमची परीक्षा असते, त्या कॅरेक्टरची परीक्षा असते. जसं यांनी 5-6 महिने दिले. नंतर मग मी त्यांनी सेट घेतला, सेटवर आम्ही मॉक शूट केलं. म्हणजे माझं नेहा बरोबर ट्युनिंग कसं जमतंय, माझं त्या आयुध बरोबर ट्युनिंग कसं जमतंय, अशी मॉक शूट घेतली. आता बघ नशिबाचा पुन्हा कसा भाग होता. मी सलग 12 दिवस वाचन करत होतो नाटकाचं. तिथे एक मुलगा यायचा छोटासा, हार्डली 3-4 वर्षाचा, की ज्याला बोलता पण येत नव्हतं. कारण 5 वर्षाचे असतानाच हे सगळं झालं होतं. आंबेडकर 5 वर्षाचे असतानाच मला वाटतं ह्या गेल्या होत्या. तर तो मुलगा 10 दिवस त्यांनी प्रॅक्टिस केली. मॉकशूट होतं. मॉकशूटला म्हणजे सर वाक्य बोलायचे आणि मग तो मुलगा बोलायचा. तर ते इम्तियाज सर म्हटले ये करेगा बच्चा, लेकिन इसके लिए मुझे वक्त चाहिए. तो दूसरा लड़का बोलते. आणि मग संध्याकाळी 6 वाजता आयुध भानुशालीच्या आईला फोन केला आणि मग आयुध जॉईन झाला. आयुधने ती ऑडिशन दिली आणि 2nd डे पासून तो शूट करायला. तात्पर्य मला काय म्हणायचे, त्याच्या तो नशिबात रोल होता, याच्या तो नशिबात रोल होता, माझ्या नशिबात तो रोल होता. असं होतं. कुठेतरी नशिबाचा खूप मोठा साथ लागते. खूप ऍक्टर चांगले आहेत, खूप ऍक्टर चांगले आहेत, पण नशिबाच्या गोष्टी असतात. बरं काही जण ऍक्टर चांगले आहेत, काही जण स्टार्स आहेत. बरोबर. स्टार्स त्या परफॉर्मर वाल्याला घेत नाहीत, असा प्रकार होतो. सर मग जर नवोदित कलाकारांना यामध्ये यायचे आपल्या ऍक्टिंग क्षेत्रामध्ये, तर त्यांनी काय अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं? थिएटरचा बेस पक्का पाहिजे तुमचा. तर तुम्हाला जर इमारत तुमची मोठी करायची असेल तर तुमचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर एकच मजला चढवायचा आहे तर तुम्ही साधे खांब टाकून ती भिंत कधीही कोसळू शकता. बरोबर. त्याला तुम्ही त्या पिलरला जो काही बेसच नाही दिला तर ती पडणार नाही. तुमचा बेस पक्का होणं गरजेचं आहे. आणि हा बेस असतो वाचनापासून, तुमच्या भाषेपासून.
म्हणजे म्हटलं ना माझ्यापेक्षा याची भाषा सुंदर, म्हणजे इव्हन हिंदी म्हण मराठी म्हण, मी थोडा रावडी आहे, म्हणजे मी थोडासा अग्रेसिव्ह आहे. मी कधी कधी बघ हा माझ्यापेक्षा निम्म्या वयाने, मी कधी कधी याच्याकडे शिकतो कसं गप्प बसायचं. आईश्वर सांगतो आणि कुठे गप्प बसायचं ते कळलं पाहिजे माणसाला. हा ऍब्सोल्युटली यार, तुझ्याकडनं मी बघायला हसायचं पण करू शकतो दाढी दिसते दाढी मिशीमध्ये, पण स्माईल दिसते ना, तुझ्या हात दिसतात. प्रत्येकाकडे शिकण्यासारखं तुमच्या दोघींकडे मी शिकू शकतो. या इथं थोडंच बाई सुरू करा. सरांबद्दलचे काही इंटरेस्टिंग किस्से आम्हाला कळाले की शूटिंग दरम्यान तुम्ही लाईट मॅन्स असतात, आता त्यांना सुद्धा तुम्ही मदत करता. तू सांगितलं नाही आम्हाला कळालेत, अजून खूप आहेत. अरे काय होतं कधी कधी बाबा, आता दिवसाचा सीन आहे खूप मोठा, तर मागून लाईट येतो आणि तो इथे असं जळला जातो जरा कनिकर वगैरे वगैरे, किंवा असं लाईट थोडासा कट होत असेल तर मी आपला जाऊन तो असा फ्लॅट म्हणजे मला लाईट घेऊन दिसत नाही वगैरे असं ते मी थोडं गमत करतो. किंवा काय काय सीनला आमचा एक सुनील काय त्याचं विलन आपला सुनील सिंग, तर त्याचा एक हसणारा सीन होता, तो होताच मला त्या सीन मध्ये, आणि तो आणि माझी एक्झिट होती आणि मी खाली गेलो असं, आणि मी असं बोलतो. तो व्हिडिओ आहे माझ्याकडे. आणि सिरियस काम पटपट व्हावं म्हणून ते करत असतात की कुठे तो लाईटमॅन येणार, उभेच येतोय पटकन काहीतरी हलवून टाक. सपोज असं तो पडद्यावरती घ्यायचं, तर मला माहिती आहे बरं कसं होतं, आम्ही आल्यानंतर थोडीशी मुवमेंट बदलली की नाही यार, आम्ही इकडे गेलं तर कसं वाटेल, अरे या तो लाईट नाही की आमने, आता सपोज इथे बसलोय आणि एवढी लाईट केली, चल आगे आहो ना, अरे मी असा का बसू, हे अनकम्फर्टेबल आहे, मी असाच बसणार ना, नाही मला लाईट आहे, तू खरं मग ते परत कराय, मग चला इथे कर ह्याला लाईट क्लिप लाव, असं ते थोडं टेक्निकली मला कळतं म्हणून, बाकी काय. इव्हन मी एक वेब सिरीज करत होतो इनसाइड एज, आणि खूप मोठा सिक्वेन्स होता, एक वन टेक त्यांनी घेतला होता त्या डिरेक्टरनी, भाटिया नावाचा डिरेक्टर होता. तर सीन झाला आणि कट झाला, तर मी त्याच डिरेक्टर म्हणलं सर एक बोलू, हाँ प्लीज बोलिए सर, यहाँ से ना वो लाइट कट हो रहा था, लीकेज है वहां से लाइट, क्या बात कर रहे हैं. मी बघितलं, हा थँक्यू सो मच, फिर से करते. असं थोडंसं मला ते टेक्निकली इतके वर्ष काम करते म्हणून कळायला लागलं, बाकी काय. असे अजून किस्से, त्यातला अजून आहे का तुमच्या चिठ्ठ्यांचा उलगडा करा जरा, की तुम्ही चिठ्ठ्यांमध्ये काय लिहिता. चिठ्ठ्या म्हणजे पाठवायच्या चिठ्ठ्या ते लिहून ठेवतात, प्रत्येकाची पद्धत असते. आता मी काय करतो, मला ती गोष्ट रूपाने पाठ होते, वाचल्यास थोडंफार एक दोनदा वाचलं की पाठ होते, त्यांना ते लिहून स्वतःच्या हाताने लिहिल्याशिवाय त्यांना ते इथे बसत. मी काय करतो, सपोज आता उद्या 10 सीन, आता सपोज सीन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, तर एक सीन मध्ये माझी वाक्य कुठली आहेत, तो सीन मी 2-1 वेळा वाचून करतो, मग तिथे रिहर्सल होतच असतं. म्हणजे ज्यावेळी सीन असतो त्या दिवशी मी तो परत तेवढाच सीन चिठ्ठी घेऊन जातात, ठेवतात. मी चिठ्ठी मागे ठेवतो, वाक्य विसरलं की आम्ही कसं स्क्रिप्ट द्या, एडी वगैरे ह्यांचं म्हणजे चिठ्ठी त्यांना ती शोधायला, चिठ्ठी कुठे, माझी चिठ्ठी आहे माझ्याकडे. सीन नंबर 7, मग सीन नंबर 7च फक्त घ्यायचं, तेवढंच वाचायचं, हे करायचं, आणि त्यातली ऍडिशनल वाक्य पण असायची माझी. आणि मग ते 1 नंबर सीन झाला, 2 नंबर सीन मध्ये मी नाहीच आहे, कट, माझा काही संबंध नाही. 3 नंबर एकच वाक्य आहे, मग एकच वाक्य लिहायचं, मी एक वाक्य पण लिहून घेतो. बापरे. हा, एक वाक्य पण, आणि तीच मी मराठीमध्ये कंटिन्यू केलं. पण सर असं कधी झालंय का की ती चिटच सापडत नाही आणि आता गडबड गोंधळ होणार आहे, असं कधी झालंय का? एक दोनदा झालंय. अरे माझी चिठ्ठी आणि खूप लाईन्स असतात ना, हा, आणि बरं मी ऍडिशनल लाईन लिहितो, ते फक्त मलाच माहित असतात, ते एडीला माहित नसतं, त्यामुळे तो थोडा गोळ होतो. एकदा तर का असं झालं तो आंबेडकर सीनला की अचानक मला दिला सीन, हे सीन आहे, अरे म्हटलं मुझे पडले तो नाही यार, मग माझी घाई होते, आणि मग घाईमध्ये लवकर पाठ होत नाही. मी म्हटलं मुझे थोडासा वक्त दीजिए यार, मग ते आपलं लिहून मग 2-3 वेळा केलं. तर असं एकदा आणखीन एक घडलं होतं की सकाळी खूप मला बोलायचं होतं, बरं हिंदी असल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये, तर मी तिला म्हणतोय, म्हणजे समजावण्याचा सीन होता, ह्याला मी कसं समजवतोय, तर समजावण्याचा सीन होता. तिला म्हटलं मैं बैठ के इसको समझाता हूँ, वो समझने वाला सीन है, समझाने का सीन नहीं, खड़े हो जाओ, खड़े होके समझाओ. खड़े होके वो सीन है नहीं,
बोला देखिए अभी आपने स्क्रिप्ट दी है, मुझे लाइन में थोड़ा सा तो वक्त लगेगा ना याद करने में, कंप्यूटर थोड़ी हूँ कि एंटर का बटन दबा दिया फीड हो गया मैं लाईन बोल दिया, ऐसा तो है नाही, लाईन तो याद करनी पडते. आणि होतं कसं मग ती बाई खोटी पडली, आम्ही सीन केला घाई गडबडीत आणि नंतर ती बाईंनी माझं नाव घेतलं, अरे वो सीन अच्छा नहीं हुआ. अरे मैंने आपको बोला था ना ये सीन ऐसा नहीं हो सकता है, अगर समझाने का सीन है तो वो समझाने का ही होना चाहिए. मी उभं राहून असं खडे खडे हा तुम्ही सांगितलं होतं असं कसं होईल. आणि बरं लहान मुलाला समजवायचं, मी त्याला काय कडे घेऊन समजू, बघ असं करू नका हे कर, असं कसं होईल ते सीन. ऍक्टरच्या डोक्यात पण काहीतरी कल्पना असतात ना. कसं होतं डिरेक्टर जो असतो ना तो फक्त तुम्हाला मोमेंट सांगतो, बाकी तो तुम्हाला 50% सांगतो, 100% तुम्हाला टाकायचं. हेच गणित असतं आयुष्यभरासाठी. कारण त्याचे डिरेक्टर फ्रेम बघत असतो की माझी फ्रेम कशी चांगली दिसेल, माझा सीन कसा चांगला होईल. ऍक्टर काय म्हणत असतो की माझा सीन कसा चांगला होईल ऍज अ ऍक्ट वाईज, की मी हे केलंय कसं दिसेल. फ्रेमची गणित वेगवेगळी असतात. प्रत्येक जण आपापला, कॅमेरामन आपला विचार करतो माझी फ्रेम कशी लागेल, लाईटवाला माझा लाईट कसा लागेल. प्रत्येक जण कॉस्ट्युमवाला, अरे माझा कॉस्ट्युम चांगला दिसतोय, अरे माझा धागा दिसतोय, याला धागा इकडचा तोडला. त्याने प्रत्येकाने आपापलं काम चोच केलं ना की मग ते काम चांगलं होतं. त्यांच्यासारखा को ऍक्टर, सिनियर को ऍक्टर मला परत परत मिळावा अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. कारण ते खरंच खूप मस्त माणूस होतो काम करायला. म्हणजे शिकणं पण होतं, काम सिरियसली पण होतं, बाकीची फालतूगिरी पण असते, मजा मस्ती पण असते, नंतर आम्ही पार्ट्या पण करतो. म्हणजे पॅकेज येते पूर्ण. आल्यालाच म्हटलं आपण एक नाटक करू म्हटलं, भले आपण दोघं मिळून करू, एक दीर्घांक करू म्हटलं. पण ते चांगला दीर्घांक आला पाहिजे. कारण खूप वर्ष झाली माझा थिएटरशी जरा संबंध तुटलाय. तो असं मला असं कोणी जर काम करत की माझा असा जीव तुटतो या जे मी करणार. बरं मी आता स्पर्धा करू शकत नाही कारण मला बक्षीस मिळणार नाही, मला बॅन करते कारण चेहरा ओळखीचा झालाय मला. पूर्वी कसं काय वाटत नव्हतं, पण आता तर असं होतं. एकांकीमध्ये काम जरी केलं तरी मला डिबार करणार. मग आता राहिलं काम पडद्यामागचं डिरेक्शनचं, पण तेवढंच फक्त करू शकतो. त्यासाठी मी आता परवाच नेहरू फुले कला अकादमीला जॉईन झालो. मला कमीत कमी बाहेरून तरी त्या रंगभूमीची सेवा करता येईल. आता खरं मगाच्याच प्रश्नांशी रिलेटेड मला प्रश्न घ्यायचा आहे. अजून एक गोष्ट राहिली आहे ती म्हणजे एक वाक्य कळलंय तुमचं, पाहुणे आले म्हणजे काय? सांगा. ते मी आता ते साध्या सोप्या गोष्टी मला एक्सप्लेन करा. अरे ते खरं म्हणजे मी ऑफ कॅमेरा सांगतो ना. नाही आम्हाला ऐकायचंय पण. अरे पाहुणे म्हणजे मला खरं म्हणजे माझ्या भावाकडनं मला माहित पडलं. आमच्या घरात 9 जण आहेत, राहत 2 बाथरूम आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा गंमत अशी आहे की लेडीजचं बाथरूम वेगळं आणि जेंट्सचं बाथरूम वेगळं. म्हणजे आम्ही त्यांच्या बाथरूम मध्ये जात नाही. इव्हन त्या 5 जण, आमच्या घरात 5 जणी लेडीज आहेत, 4 जेंट्स आहेत. मग कोणाला जास्तच लागली सकाळी सकाळी, मग तो मला असं उभारतो, लवकर बाहेर पाहुणे आले दाराजवळ, कधी बाहेर येतील. आणि मग आत्माला कळतं की पाहुणे आलेत, मग त्याचे तो पटकन पाहुणे सोडतो आणि तो बाहेर येतो. खूपच गमतीशीर आहे तर. आता सेटवर पण त्यांची एक संध्याकाळची वेळ असायची 5-6-5:30. बरं मी गेलो की लोक घाबरायचे, 15 मिनिटं काय येणार. त्यामुळे रामजी किधर आहे, रामजी किधर आहे असं व्हायचं. त्यामुळे आणि मग मेहमान आहे ते आमचे डीओपी वगैरे ते सगळे युपी मधनं बिहार मधनं, अरे हो पाहुणे आ गए, पाहुणे आ गए, सगळ्यांना सेटवर माहिती होतं. सरांनी तिथे पण हे गाज पण टाकलं होतं की पाहुणे आले, पाहुण्याशिवाय करमतच नाही. बरं तिचं कौतुक असं आहे, ती विचार कर 10वीला कोल्हापूरला जाऊन अपडाऊन करून त्या पोरीने 82% मिळवलंय. मोठी गोष्ट आहे. आणि काम करून. बरं कोल्हापूर मुंबई हो तेव्हा चालू होती आणि मालिका चालू असता पेपर दिले. आणि आणि एवढं अपडाऊन वगैरे करून फक्त परीक्षेला. आणि ती सलग नसते ना 10वीची आपली बोर्डाची परीक्षा. आज एक पेपर, 3 दिवसांनी एक पेपर, मधल्या 2 दिवसात येऊन शूटिंग करायचं. काय 80% मला 92 मिळाले होते, 95 म्हणली तेव्हा तुझ्यावर ऍक्टिंग करत नव्हतास तू. मी करून अपडाऊन करते, माझ्यासाठी खूप आहे ते 82. खरंच जास्त डेडिकेशन होतं तिथं. पण त्याला 92 नाही 95. ती पण तशी एक पाठी आहे ती पोरगी. हुशार पोरगी, गोड पोरगी. आज ना उद्या ती नक्की हिरोईन बनेल. उसमो है टॅलेंट.
आपण आता एंड कडेच येऊयात. रॅपिड फायर घेऊयात का? चला. आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी आपला विषय झाला ह्या सगळ्या टीम एकत्र आणण्याचं जे काम केलं आंबेडकरांनी ते त्या सोबत फिल्मचं आहे. आणि ह्या अशा सिरियलला हात घालणं ही एक मोठी जबाबदारी. कारण मुळात सुशील कुमार शिंदे हे मोठं नाव आहे, त्यांच्या मुलीचं नाव मोठं आहे, त्यांचं घराणं मोठं राजकारणातलं आहे. आणि एवढी मोठी सिरियल सांगतो मी, जेव्हा मला मालिकेचं नावच माहित नव्हतं प्रोमोला जाईपर्यंत, आझाद होतं, नंतर ते एक महान आहे डॉक्टर बी आर आंबेडकर. आणि एवढी मोठी सिरियल करणं नॉट अ जोक. आणि ती सिरियल करण्याचं धाडस केलं. मराठीमध्ये सिरियल ती पूर्ण झाली 2.5 वर्ष, हिंदीमध्ये ही 5 वर्ष सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. डिटेलिंग खऱ्या अर्थानं जर्नी हा बडोद्याला गेल्यानंतर आंबेडकरांची जर्नी सुरू होणार होती. अजूनही लोकांचे मला किंवा मेसेजेस असतात की सर अगला सीझन एपिसोड. बरं, सीझन सिरियलचा कधीच सीझन नसतो, वेब सिरीजचं सीझन असतं. बरोबर. आता ते म्हणलं सेकंड सीझन. बेसिकली ही जर्नी बघायला लोकांना. आणि हा आता उलट आता तो छान करेल उलट. आणि आपण ऍक्च्युली कसं असतं, प्रेक्षक भाबडा असतं, त्यामुळे त्यांना अभिनेता आपण हे कॉल्स आपले नसतात की पुढचा सीझन येईल नाही येईल, परत कधी चालू होईल. बरोबर. ह्याचं डिसिजन ऍक्टर्स काही हातामध्ये नसत ना. म्हणजे कब मला आमचे ते अमिताभ रैना आहेत, ते माझ्या प्रचंड प्रेम करायचं म्हणजे की मला तर एकदा म्हणाला म्हणलं की सर आपने बहुत इतना डेडिकेशन के साथ काम किया वगैरे वगैरे. आणि मी त्यांना म्हणतोय मैं कब मरने वाला हूं, मुझे भी मार डालिए तब तक ये जर्नी आगे नहीं जाएगी. कारण लोकांना रामजी सकपाळ नाही बघायचं, लोकांना बाबासाहेबांनी जे कार्य केलं ते बघायचं. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की तो रोल यांनीच करावा. लोकांच्या डोक्यामध्ये एवढा हा फिट बसलेला. आणि आता तो त्याला जर सांगितलं याला 6 महिने दिले ना, तर तो आणखीन थोडा स्वतःवर मेहनत घेऊन थोडासा प्रोग्रेस नाही, थोडासा त्या आंबेडकरच्या कॅरेक्टरला जाईल, थोडा मोठा होईल. बारीक होता येतं आपल्याला, कसं मोठं होणं अवघड असतं. बरोबर. कळलं? तो करेल आणि हा उत्तम करेल, मला 100% खात्री आहे. तर तो दिसतो मुळात गोड. मी दृष्ट काढावाच आहे तो ऍब्सोल्युटली. आजच्या पॉडकास्ट मधलं कॉन्स्टंट पॉडकास्ट नाहीये हा, माझा कौतुक कास्ट आहे हा. कौतुकच चाललंय. रील बनवूया. नाही खरंच आहे. याच्या वयात आम्हाला ते मला नाही जमलं, कारण याच्या वयात मी थोडीशी गुंडगिरी मारामारी वगैरे करायचो. आम्हाला कळायचं नाही त्यावेळी. पीएमटी मध्ये नोकरी, नाटकात काम करायचं असं होतं. मग त्यामुळे फार कौतुक वाटतं की यांना लवकर कळायला, किंवा यांच्या नशिबाने की यांच्या आई वडिलांच्या पुण्याच्या आई वडिलांचं कौतुक आहे की तू नाटकात काम कर, हे कर ते कर. माझे आई वडील मिल कामगार, आई गृहिणी, रिटायर्ड झाल्यानंतर ते पुण्यात आले. आणि माझं खऱ्या अर्थाने माझं पुण्यात लोकांना अजूनही मी पुणेकर वाटतो. बेसिकली आहे मी मुंबईकर, मी पुण्यात आलो सर्व्हिस. पण विचार कर ना, नंतर मला माझी आवड लागली स्वतःहून की नाटकात काम कर. मला चांगला मित्र भेटला दीपक रेगे नावाचा. दीपक रेगेमुळे मी सुधारलो, माझं वाचन मला मिळालं. म्हणजे त्याचे जेवढे आभार मानेल तेवढे कमी आहे, म्हणजे मानता येणारच नाहीत असा तो दीपक रेगे. आणि काही गोष्टांचे काही लोकांचा फारच माझ्यावर आशीर्वाद आहे. म्हणजे मी तुला मागाशी म्हटल्याप्रमाणे मला काही लोकांनी विश्वास ठेवला माझ्यावर, की उदाहरणार्थ सतीश राजवाडी की ज्यांनी मला फिल्म दिल्या, माझ्यावर विश्वास ठेव. मला विचार करतो आता चॅनल हेड आहे का स्टार प्रवास, त्याचा मला फोन आला होता, जग्गू काय करतोयस? अरे म्हटलं मी माशाची माल्या करतो. किती दिवस करतोयस? म्हटलं 20-22 दिवस. यार सॉरी यार. मी म्हटलं तरी तुला मी दर शनिवार रविवार देऊ का? नाही नको म्हटलं, ती वन ऑफ द लीड कॅरेक्टर. हे तो आहे व्यावसायिक मान्य, पण तो आठवण काढतो ना यार माझी, माझ्यासाठी खूप येणार. हा म्हणजे यार जगा एक बरे वाईट नाहीये, पण चांगला नाही, पण वाईट पण ऍक्टर नाही. म्हणून तर तेवढं एक असतं ना, तेवढं माझ्यासाठी खूप आहे यार. मी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं, मला स्टार नाही व्हायचं, मला परेश रावल व्हायचं. मला कॅरेक्टर, मला पहिल्यापासून कॅरेक्टर रोलच करायला आवडेल. कारण माझा चेहरा असा आहे की मी पोलिसांना गुंड वाटतो, गुंडांना पोलीस वाटतो. म्हणजे मला चेहराच असा आहे की एकदम मला पोलिसाचा रोल मिळतो किंवा गुंडाचा रोल मिळतो. असे आदले मधले रोलच मिळतात मला वगैरे, की साधा सरळ मुलगा सोजू नाही, आता तर शकत नाही.
चेहराच आपला ओबड धोबड असतो. मराठीमध्ये ना सेलिब्रिटी नाही, लक्षात ठेव, होऊन गेले सेलिब्रिटी. अशोक मामा आमचे सेलिब्रिटी, अक्षय मामा सेलिब्रिटी, दादा कोंडके, निळू भाऊ. मी या लोकांना बरोबर काम केलं म्हणून सांगतो, या लोकांना बघायला गर्दी होती. एका टीव्ही सिरियल मध्ये काम केलं कोणी सेलिब्रिटी होत, तुम्हाला फक्त लोक ओळखतात. सिरियल संपली, तुमचं क्रेज संपली. तर मी प्रत्येकाला खूप लोकांना सांगतो, तुम्ही जे एखाद्या सिरियलला लीड केलात, वाहवत जाऊ नका. मी 5 वर्ष लीड केलेला माणूस लक्ष, तेवढ्या पुरतं ओळख असते. सिरियल म्हणजे उगवता सूर्याला नमस्कार, तेवढ्या पुरतं. त्यामुळे मी असं आहे, मी तसं आहे. तुम्ही जमिनीवर थांबा, तुम्हाला कामात. या क्षेत्राची एक खासियत अशी आहे की जसं आपण कंपनीमध्ये काम केलं, आता 20,000ची नोकरी केली, तर अपेक्षा हेच आहे की 3 वर्षांनी ते 20 ते 25 होती, 25 ते 30, 50 लाख रुपयापर्यंत जाऊ. याच्यात असं नाहीये, आज तुला लाख रुपयाचं काम मिळालं, तुला उद्या परत 10,000साठी कोणीतरी विचार. रोज उठून शून्यावर यायचं, रोज स्वतःला प्रूफ करत राहावं लागणार. म्हणजे आता या घडीला सुद्धा मी आंबेडकरला इथे होतो, आता मी इथे. बरोबर. म्हणजे तुम्हाला पायरी, प्रत्येक वेळी पायरी चढायला लागते. 12th फेल नावाची फिल्म आली, झिरो से रिस्टार्ट. करेक्ट. आणि हे फील्ड करेक्ट तसंच आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की लोकांना सगळं दिसतं ते फेम वगैरे, स्टार की हे खूप मोठे, तुम्हाला काळाप्रमाणे, तुम्हाला प्रवाहाप्रमाणे वाहावं लागणार. तुम्हाला जेव्हा काम नसतं, सर इतना ही पेमेंट आहे, पण मला माहिती आहे यार, मी इथे एवढे पैसे घ्यायचो, इथे मी एवढ्या पैसे, आता ही फिल्म करतो, मला माहिती आहे मी किती वर्षात काम करतो. पण ठीक आहे, चल यार, मला कोणीतरी मित्र मला काय करणं यार, सगळे मित्र म्हणून करतायत, चल करतो यार. म्हणजे पण मला असं वाटलं ना यार, मी सिरियलला एवढे पैसे घेतले, मी फिल्मला एवढे का घेऊ? मी 12 वर्षापूर्वी मी एवढं पेमेंट घेतलं होतं, 15 वर्षापूर्वी. मी आता त्याच पेमेंटमध्ये का काम करू? हा झाला माझा इगो प्रॉब्लेम. आता कॉम्पिटिशन इतके, तू नाही ना, तुझ्या मागे 20 जण आहेत, काही नाही फरक पडत. आता तुम्ही तुमचंच उदाहरण देईल, एक पॉडकास्ट नाही, खूप पॉडकास्ट. मला हे करायला वेळ लागत नाही. जसं आपण रिमोट बदलतो तसं सर्चिंग करायला वेळ लागत नाही. साफ पुढे जात, क्लिकवर आले. हा, क्लिकवर आले. तुम्ही बोट थांबवत, अरे हे चांगलं दिसतं, तरच माणूस थांबतो. बरोबर आहे. म्हणजे जितकं दिसायला सोपं दिसतं तितकं खरं तर नाही येते. ते आता तुम्ही त्यातून आलाय म्हणून तुम्हाला जास्त चांगलं एक्सप्लेन करता येते. मी कायम लोकांना सांगतो की वामनराव पैंचं वाक्य, जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल, जो मन जिंकेल तो जग जिंकेल. मी माझ्या मुलीला कायम सांगतो, कधी कधी अपशब्द जातो तोंडातून माणसाच्या, म्हणजे मला माहित आहे की मी कधी कधी फार एक्साइट होतो, शिवाय तोंडातून फार शिवाय वगैरे येतं, पण ती त्या माणसाची कधी कधी चूक असते. जाताना सुद्धा मी त्या माणसाला मी सॉरी म्हणून गेलो होतो, यार सॉरी यार, मी काय तुला बोललो असेल, पण तो माणूस असंच होता. ठीक आहे यार, आपल्याला परत भेटायचंच नाहीये, धन्यवाद. त्यामुळे सगळ्यांशी संबंध चांगले ठेवा. अजूनही मी अभिमानाने सांगेन की यार, जग्याला वाईट बोलणार कोणी नाही, की जग्या रे आजा, आपण आदमी आहे, असंच वाटलं पाहिजे. आपण थोडंसं आता रॅपिड फायर कडे वळूयात. तर मला अथर्वला विचारायचंय की फेवरेट ऍक्टर आमिर खान आणि अमिताभ बच्चन साहेब, आणि मराठी मध्ये अशोक सराफ सर. नाईस. सर, तुमचा फेवरेट को ऍक्टर? मी सांगू का ह्याचं उत्तर? कमलेश सावंत. नाही, कमल्या आहेच रे, पण मी नेहा जोशीचं नाव आवर्जून घेईन. नेहा म्हणजे एक ट्युनिंग असतं ना को ऍक्टरचं, रिॲक्शनचं, तिचं बेस्ट. भीमाबाई म्हणजे बाबासाहेबांच्या आईचं काम ज्या करायचं. आणि इव्हन आमचा छोटा आयुध पण, तो होता छोटा, पण त्याला जर सांगितलं हमको हे करणं है, देख आंसू लाना है तेरे को, बाबा हे देखो आंसू आ गए ना, असं करणं आहे तेरे को, असं तो बोलायचं. तसे को ऍक्टर खूप आहेत, पण आता रिसेंटली जर चालू म्हणशील ना, तर नेहा द बेस्ट को ऍक्टर. हा तर आहेच, समोरासमोरच काय सांगायचं. हा, पण नेहा बरोबर माझे जास्त सीन झाले. याचे कसे नारायणी बरोबर जास्त झाले, तसे नेहा बरोबर माझे सतत सीन व्हायचे, आणि खूप इमोशनल सीन असायचे, आणि आम्ही सीन बोलायचो नाही,
पाठांतर मी माझं पाठांतर करण ती तिचं पाठांतर करायची, ती पण अशी एक पाठी बाई, आम्ही रट्टा मारणारे नट. पण सीन असेल ना तर ती पण बोलायचं नाही, मी बोलायचो, सीन झाला आणि इम्प्रोव्हाइज करायचं सीन. म्हणजे आम्ही असंच घेणार, ओके तू असं घेणार, ओके ओके. सीन संपला, आम्ही दोघंही शांत असायचो. जोपर्यंत पूर्ण सीन संपत आहे तोपर्यंत एकमेकांशी बोलायचो. अथर्वासाठी तुझं मला विचारलं कुठला ऍक्ट्रेस आवडतो? तुम्ही ते उत्तर तयार करून ठेवलं होतं का? हा मग मी विचारते परत तेच उत्तर. त्याला काय अर्थ एवढा? परत तेच उत्तर नकोय. पण नाही नाही, प्रश्न विचार ना. सर तुमचा आवडता ऍक्टर? हा माझा आवडता ऍक्टर हिंदी मधला म्हणशील तर बलराज साने, अमिताभ बच्चन आहे, कमल हसन आहे. आता तर रिसेंटली जर तू म्हणशील ना तर मला इरफान खान प्रचंड आवडतो. म्हणजे इरफान खान गेले तेव्हा मी सलग 5 चित्रपट पाहिले तुम्ही, त्याला एक श्रद्धांजली म्हणून. मी आज सकाळी पण इरफान खानचीच फिल्म बघतो, लाईफ इन मेट्रो. तो जे काय काम करतो ना, कमाल. मराठीमध्ये म्हणशील ऍज अ ऍक्ट्रेस मध्ये तर मुक्ता आहे, आमची नेहा आहे, आदिती सारंगधर. ऍक्टर मध्ये म्हणशील तर मला अशोक मामनाबरोबर काम करायला फार आवडतं. सर मी त्याच्यावर 3 फिल्म्स केल्या. असं पटकन तर मला मराठीमधलं नाव आठवत नाहीये, पण आमचा कमलेश सावंत तर आहेच, आमचे आदिती आहे, अशोक समर्थ आहे, आमचे रमेश वाणी आहे, की जेन्युइन काम करणारी माणसं होती. आमचे रमेश वाणी जेन्युइन काम करणारा माणूस. आता तो आहेच रिसर्च, अजूनही तो सलग एक पात्री करतो, सलग 1.5 तास मन नावाचं नाटक करतो. बापरे. अथर्वला माझा प्रश्न आहे की तू आज अभिनेता नसतास तर काय असतास? तर सीए असतो कदाचित. शैक्षणिक याच्यामध्ये हा वळालो असतो. म्हणजे अभिनेता नसतो तर याच फील्डमध्ये काहीतरी असतो, पण या फील्डमध्येच नसतो तर सीए असतो. कारण माझं कॉमर्स कॉलेजमधनं शिक्षण झालं आणि मला गणिताच्या सगळ्यात आहे इंटरेस्ट, त्यामुळे कारण माझे मित्र सगळे सीए आहेत, त्यांच्याबरोबर सीए झालं असतं. मस्त. काय असतंय का मला कधी विचारतो. सरांसाठी खरा प्रश्न आहे की अशी कोणती फिल्म आहे जे तुम्हाला लाईफ टाइम बघायला आवडेल? मला दोस्ती फिल्म फार आवडते, जुनी. म्हणजे मी जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा आवडतो. तसंच चक दे इंडिया नावाची फिल्म आहे, ती मला कधी कंटाळा आला मी ती बघतो. किंवा 3 इडियट्स बघतो मी, मला कंटाळा आला की. अशा खूप फिल्म्स आहेत. मी लंच बॉक्स बघतो. म्हणजे इरफान खानच्या मी फिल्म बघतोच बघतो. म्हणजे मी त्या सगळ्या फिल्म्स पाहिल्यात. म्हणजे आणि सगळ्यात म्हणजे म्हणशील ना मला ज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा ते आमचे नाना पाटेकर. एकमेव असा माणूस आहे की जो हिंदीवर ज्याने राज्य करतो की मैं हूं, आय लव्ह इट. वेलकम मधली त्यांची ऍक्टिंग तर बघण्यासाठी. मी आता परवा मी सलाम बॉम्बे फिल्म बघितली, नॅशनल विनर मिराला नायरनी आता काल परवा पाहिली. फक्त नानांची मी सगळ्या फिल्म्स पाहिल्या. बरं मी 1989-90 पासून मी त्यांचं नाटक बघतो. विचार आता जवळजवळ 35 वर्ष झाली, तेव्हापासून मी त्यांना बघतोच. आता सुद्धा ते डोंडेला राहिल्यात, माझ्या मामाच्या शेजारी, फार्म हाऊसच्या शेजारी राहिल्यात. पण मी त्यांना कधी भेटलो नाही, काय नाही. पण आदर्श कोणाचा असा मला तर नानांचा असा की एकमेव असा मराठी माणूस आहे की जो हिंदीमध्ये एक स्वतःचं प्रस्थ निर्माण केलं. म्हणजे परवा परेश रावलने सांगितलं की कॅरेक्टर ऍक्टरला सगळ्यात जास्त पैसे घेणारा माणूस म्हणजे नाना पाटेकर. 1 करोड. कामही तसं त्यांचं मोठं काम आहे. ऍक्टिंगला एका शब्दात तुला डिस्क्राईब करायचंय तर तू काय? ऍक्टिंग इज बिहेविंग ट्रूली अंडर इमॅजिनरी सर्कमस्टन्सेस. डेफिनेशन तीच आहे ना की आपलं. हा तेच. रिएक्टर इज अ बेस्ट ऍक्टर. बेस्ट. वा वा. ओके. थिएटर की सिनेमा? सरांसाठी हिस्टॉरिकल रोल की कंटेम्पररी रोल? कंटेम्प. ओके. हिस्टॉरिकल ला ओळख मिळत नाही चेहरा, कारण सगळं चेहरा झाकला जातो. बरोबर. आता दोघांना विचारते, नाश्त्यात काय आवडतं? मिसळ का पोहे? मिसळ. मिसळ. चहा की कॉफी? चहा.
शूट सकाळचं का रात्रीचं? रात्री. डे. रात्री. डे रात्र. मला नाही आवडत रात्री. चला, एका क्वेश्चनचं उत्तर वेगवेगळं मिळालं, बाकी सगळे सेम. बाकी तर हा, same च. कारण मला त्यांना जागरण सहन होत मला जागरणच सण 2 वाजेपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यानंतर नाही. त्यानंतर नाही, एनर्जी पण नाही राहत. आणि मला उन्हाचा त्रास खूप त्रास होतो, त्यामुळे होतो. मला शांत रात्री आवडतं. मी ते एक मालिका सोडली होती नाईट शूटिंग मध्ये म्हटलं, कारण दिवसभर नोकरी, 7:30 ते 4:30, 6ची ट्रेन पकडायची, दादरला जायचं, 11 वाजता सेटवर जायचं, 11 वाजता सेटवर जायचं, 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत शूटिंग करायचं, इथून निघायचं पुन्हा नोकरीवर जॉईन व्हायचं. थँक्यू सो मच तुम्हा दोघांना, कारण तुम्ही आमच्या बॉन्डकास्ट मध्ये आला आणि इतक्या छान गोष्टी आमच्या सोबत शेअर केल्या. मला असं वाटतंय आजचा आपला एपिसोड नक्कीच खूप भारी झालाय, कारण आज विदाऊट फिल्टर गप्पा मारल्यात आपण दोघांशी. त्यांच्या सेटवरच्या मजा मस्ती, गप्पा आणि काही सिक्रेट सुद्धा जाणून घेतलेत. अथर्व आणि सर, तुम्ही दोघंही इतकं ओपन आणि फ्रँक बोलल्यात आमच्याशी, खरंच खूप भारी वाटलं. आणि मला असं वाटतंय आपल्या बॉन्डकास्टचा हाच खरा एम होता असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.